नमस्ते। न तातो न माता न बन्धुरे न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवान्। भवाब्धावपाते महादुःखभीरो प्रपातप्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसारपाशप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि। न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न सन्न्यासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानि। न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातः गतिस्त्वं त्वमेका भवानि। कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदृष्टि कुवाक्य प्रबन्ध सदां गतिस्त्वं त्वमेका भवानि। प्रदेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यात् सदाहं शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानि। विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये हरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानि। अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन सदा जाड्यवक्त्र विपत्तो प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि। गतिस्त्वं त्वमेका भवानि। जगदंबे माऊली जगदंबे माऊली ओ जगदंबे माऊली हो जय जय जगदंबे माऊली जय 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 जगदंबे माऊली जय 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 जगदंबे माऊली जगदंबे माऊली हो जय जय जगदंबे माऊली जय 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 जगदंबे माऊली हो जय 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 जगदंबे माऊली हो जय 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 जगदंबे माऊली। मंडळ कमळ शुद्ध पराग हेची रूप ज्याचे हो हेची रूप ज्याचे मंडळ कमळ शुद्ध पराग मंडळ कमळ शुद्ध पराग हेची रूप ज्याचे हो हेची रूप ज्याचे सोहम 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 वाजवती अज्ञानपण त्याचे हो अज्ञानपण त्याचे सोहम सोहम
सोहम सोहम वाचे वदती अज्ञानपण त्याचे हो अज्ञानपण त्याचे पर आणि पश्चती मध्यमा वैष्णवी सदा नाचे हो वैष्णवी सदा नाचे हो वैष्णवी सदा नाचे हो वैष्णवी सदा वाचे हो वैष्णवी सदा नाचे हो अंबा उभी राहिली असे हेची विटेवरी जय 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 जगदंबे माऊली हो जय 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 जगदंबे माऊली गोजिले रूप सुंदर उभी भीमा तिरी हो गोजिले रूप सुंदर उभी भीमा तिरी हो चतुर्भुजा शोभती शंख चक्र करी हो गोजिले रूप सुंदर हो गोजिले रूप सुंदर उभी भीमा तिरी हो चतुर्भुजा शोभती शंख चक्र करी हो तासे पीतांबर वैजयंती निरवेणु जयतरी हो निरवेणु जयतरी हो निरवेणु जयतरी हो कुंडलिका कारण तिथे 28 युग विटेवरी जय 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 जगदंबे माऊली हो जय 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 जगदंबे माऊली झालागी चरण वंदित ब्रह्मादिक चाहले पिसे ब्रह्मादिक चाहले पिसे रजालागी चरण वंदित ब्रह्मादिक चाहले पिसे ब्रह्मादिक चाहले पिसे विश्व विश्वाधार जनी जनार्दन भासे हो जनार्दन भासे विश्व विश्वाधार जनी जनार्दन भासे हो जनार्दन भासे अष्टभुजा नटली हो भक्तासाठी विटेवरी बसे भक्तासाठी विटेवरी बसे भक्तासाठी विटेवरी बसे एका जनार्दनी आम्हा अनायसे ही पिसे जय 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 जगदंबे माऊली हो जय 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 जगदंबे माऊली जगदंबे माऊली हो जय जय जगदंबे माऊली हो जय जय जगदंबे माऊली जय 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 जगदंबे माऊली हो 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 जय 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 जगदंबे माऊली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची कल्पवृक्षाची सावली माऊली माऊली हो माऊली ग माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली
सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथासी माय 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 जैसी वत्सा लागी गाय हो जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथासी माय जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथासी माय तैसी अनाथासी माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हाके सरशी घाई घाई हाके सरशी घाई घाई हाके सरशी हाके सरशी हाके सरशी हाके सरशी घाई घाई हाके सरशी हो हाके सरशी हाके सरशी घाई घाई हाके सरशी हो हाके सरशी घाई 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 अग घाई घाई अग घाई 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 अग हाके सरशी घाई घाई हाके सरशी घाई घाई वेगे धावत ये पायी वेगे धावत ये पायी घाई 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 अग हाके सरशी घाई घाई वेगे धावत ये पायी वेगे धावत ये पायी आली तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात
खाली तापल्या उन्हात नाही आळस मनात, नाही आळस मनात. खाली तापल्या उन्हात, अहो आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात, नाही आळस मनात, नाही आळस मनात, नाही आळस मनात. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम, घे आराम, घे आराम. आई खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम. मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. घे आराम, घे आराम. आई घे आराम, खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम. मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. आई घे आराम, घे आराम, खाली बैस हो घे आराम. मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने. वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने. विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्साला की गाय तैसी अनाथासी माय, जैसी वत्साला की गाय तैसी अनाथासी माय, जैसी वत्साला की गाय तैसी अनाथ
वत्सा लागी गाय तैसी अनाथासी माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची हो कल्पवृक्षाची हो कल्पवृक्षाची हो सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली 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 कल्पवृक्षाची 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 सावली अनंत शास्त्र बहुलाश विद्या है अल्पकालो बहुविघ्नताश यद सारभूतम तद उपासनीय. अनंत शास्त्र आहे, कुठल्या कुठल्या शास्त्राचा अभ्यास कराल आणि त्यात वेळ थोडा आहे. मनुष्य जन्माचा वेळ थोडा आहे. बालपण कसं गेलं कळालंच नाही. तरुण भोगात चाललेला आहे. वेळ थोडा आहे आणि त्या थोड्या वेळामध्ये बहुविघ्नताश विघ्न खूप आहे. म्हणजे तुम्ही साधन भजन करायचं ठरवलं, वेळ थोडा आहे आणि तो बहुविघ्नताश खूप विघ्नाचा काळ आहे. ठरवलं की मी रोज सप्तशतीचा पाठ करेन, शुद्ध काल गेले 10 दिवस. ठरवलं की मी रोज इतका माझा जप करेल, बिछाण्यात पडावं लागलं 12 दिवस अंथरुणावर गेला वेळ. बहुविघ्नताश. मग अशा वेळी यद सारभूतम तद उपासनीय, जे सारभूत आहे, जे कळल्यानंतर बाकीचं काही कळून घ्यायची गरज पडत नाही. उपनिषद याची खूप चर्चा आहे. आत्मज्ञानी संत हा सगळ्या विषयाचा जाणकार नसतो. अशी कल्पना करू नका की जो एखाद्या आत्मज्ञानी संत असेल त्याला आर्किटेक्ट कळायला पाहिजे, त्याला ॲलोपॅथी औषधं माहिती पाहिजे, होमिओपॅथी औषधं माहिती पाहिजे, त्याला इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण आलं पाहिजे. हा भ्रम आहे तुमचा. त्याचा अर्थ एवढाच होतो की ज्या हे सगळे वेगवेगळे विषय, वेगळ्या विद्या, वेगळं ज्ञान, भौतिक ज्या मूळ बिंदूपासून उत्पन्न झालं तो जाणून घेतल्यानंतर बाकीचं काही जाणणं शेष राहत नाही आणि आवश्यक पण नसतं. यद सारभूतम तद उपासनीयम. यामुळे अशा कडे सांगावं लागलं. आमच्याकडे प्रश्न आलेला आहे, ब्रह्मकमळ बद्दल माहिती हवी. मेहरबानी करून कोणी ऍग्रिकल्चरचा प्रोफेसर असेल किंवा कोणी बगीचाचा जाणकार असेल. आम्ही अजून ब्रह्मकमळ स्वतःच पाहिलं नाही. एक प्रश्न आलेला आहे, काही वाईट घटनांना गोरखधंदा असा का म्हणतात? आणि आपल्याला गोरख शब्द आठवला की गोरखनाथ आठवतात. त्यातच दुसरा प्रश्न आहे की रात्री केल्या काही गोष्टींना कृष्ण कारस्थान म्हणतात किंवा कृष्ण कृत्य म्हणतात. तर आपल्यापुढे पुन्हा कृष्ण म्हणजे आपला भगवान कृष्ण आठवतो. भाषेमध्ये समानार्थी शब्द खूप आहेत, एकार्थी शब्द नसतो. याला फरक समजून घ्या. आमच्या समोर संस्कृतीच्या विद्वान लोक बसलेले आहेत, खरं म्हणजे हा विषय त्यांनी समजून सांगायला हवा. म्हणजे सांगत असाल आम्ही तुम्हाला संधी देतो, या प्रश्न उत्तर द्या. समानार्थी शब्द असतात, एकार्थी शब्द नसतो. उदाहरणार्थ, सरोज शब्दाचा अर्थ कमळ होतो आणि पंकज शब्दाचा अर्थ देखील कमळ होतो. परंतु सरोज आणि पंकज एक नाही, समान नाही. दोन्ही शब्दांचा अर्थ कमळ आहे पण दोन्ही एक नाही. पंकज शब्दाचा अर्थ होतो पंके जायती ती पंकज, जे चिखलात उमललेला आहे.
आणि सरोज शब्दाचा अर्थ आहे सरोवरात जे उमलले, सरोज आहे ती स्वच्छ पाण्यात, शुद्ध पाण्यात, निर्मळ पाण्यात जे उगवलं आहे ते वरती आल्यानंतर दोन्ही कमळ आहेत, पण दोन्यांची उत्पत्ती स्थान वेगळी असल्यामुळे पंकज म्हणजे कमळ असलं तरी त्याची उत्पत्ती चिखलातून आहे, सरोज म्हणजे कमळ असलं तरी त्याची उत्पत्ती चिखलातून स्वच्छ पाण्यातून आहे. समानार्थी शब्द दिसतात. कृष्ण आणि गौरव हे जे शब्द मांडलेले आहेत, कृष्ण शब्दाचा आपण भगवान कृष्णाचे संबंध जोडतो. कृष्ण शब्दाचा एक अर्थ काळा पण होतो, म्हणजे हे शब्द प्रयोग नसले तर बरं झालं असतं. आम्हाला स्वतःला असं वाटतं की कृष्ण कारसना शब्द कशाला वापरायला हवा, पण आपण नको तितके उदार आहोत, नको तितके. आणि यावर कोणी प्रतिबंध करायचा म्हटला तर तुम्ही धर्मांध आहात, सेक्युलर आहात म्हणून शिका ठोकायला सुरुवात होते. आम्ही विधर्मी लोकांबद्दल बोलायची इच्छा नाही, आम्ही आमच्याच धर्माच्या लोकांबद्दल बोलतो. ज्यावेळी ते बंगलोरहून गणेश बीडी येते, तो खोका उलटा सुलटा पडलेला आहे, लोकांच्या पाय लागतो. अरे बीडी सुद्धा करायची आहे, इतके नावं आहेत की देखील कुठले नाव. छत्रपती शिवाजी नावाने कोणी बीडी काढायचं साहस करेल? योग्य होईल? कारण कायद्याने देखील त्याला मना आहे, पण कायद्याने गणेश बीडी काढायला मना नाहीये. महात्मा गांधीच्या नावाने बीडी काढायला मना आहे कायद्याने, कायद्यात आहे अमुक नावं दिलेले आहेत, या नावाचं तुम्ही काही करू शकणार नाही, जाहिरातीसाठी वापरू शकणार नाही. पण आमच्या देवी देवतांना तसं संरक्षण नाही, आणि तशी तुम्ही मागणी केली तर तुम्ही धर्मांध आहात, तुम्ही सेक्युलर आहात वगैरे वगैरे. पण असू नये. पण मराठी भाषेमध्ये आता प्रचलित शब्द झालेले आहेत. गोरखगंगा इतकं नाही, गटार गंगा. कशा त्या गंगेला बदनाम करतात, जिथे भ्रष्टाचार जो गोष्ट येते तिथे गटार गंगा शब्द येतो. आम्हालाही लाज वाटते, पण आपण काही करू शकत नाही. या बाबतीत उपाय एकच आहे की आपण कमीत कमी हे शब्द टाळावेत, आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे शब्द टाळा सांगावेत, कुठून तरी सुरुवात करावी, स्वतःपासून सुरुवात करा. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. आपल्यापासून सुरुवात करा. आमच्याकडे एक अमेरिकन तरुण आला, म्हणजे भारतीय अमेरिकेत राहणारा, ते जो योगाभ्यास शिकवतो लोकांना. त्याने आम्हाला विचारलं, स्वामी मी काय सेवा करावी? म्हणजे एक मेहरबानी कर, राम शब्द वापर, रामा बोलू नकोस, आणि योग शब्द वापर, योगा बोलू नकोस. एवढं जो अमेरिकेच्या लोकांना शिकवलं की योग शब्द आहे, योगा नाही, राम शब्द आहे, रामा नाही. एवढं जो अमेरिकन लोकांना शिकवायला सुरुवात केली तरी ती आमची खूप मोठी सेवा झाली. तर ती आमच्या धर्माची सेवा आहे. आम्ही आमच्या धर्माच्या अनेक शब्दांपासून दूर चाललेलो आहोत. म्हणून कालही म्हणालो की आम्ही दुःखी आहोत. एक सुंदर प्रश्न आलेला आहे चंद्रशेखर दास त्यांच्या आजच्या प्रवचनामध्ये तो विषय घेणार आहोत. विचारलेला प्रश्न, सुंदर प्रश्न आहे, तर चर्चा करू नंतर. आम्ही दुःखी आहोत कारण आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर गेलेलो आहोत. दुसऱ्या संस्कृती आक्रमणाने भारतवर्षाचंच नाही, मानव जातीचं अपरिमित नुकसान केलेलं आहे. मानव जातीचं आम्ही टीका करत नाही, निंदा करत नाही. तुम्ही पाहताय सगळे भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे, अनाचार वाढलेला आहे, अत्याचार वाढलेला आहे. भारतातच खूप काही होत आहे दिसतंय. तुम्ही कारण तुम्ही अनेक सांगू शकाल. कोणी सोशलॉजी एम ए केला माणूस दुसरी कारण सांगेल, कोणी समाजशास्त्राचा माणूस दुसरी कारण सांगेल, कोणी वकील तिसरी कारण सांगेल, कोणी राजकारणी आणखी काही कारण सांगेल, कोणी इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर आणखी काही कारण शोधून काढेल. खूप कारण तुम्ही सांगाल की आज समाजामध्ये जो भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, दुराचार जे काही चाललेले आहे ते व्यभिचारी चाललेला आहे, बलात्कार होत आहे, जे काही समाजात अत्यंत अनिष्ट, अत्यंत वाईट स्थितीला चाललेलं आहे, याची तुम्ही सामाजिकरित्या, आर्थिकरित्या, राजकीय दृष्टीने, इतर दृष्टीने अनेक कारण शोधून काढाल, पण ती सगळी कारण वरवरची आहेत. आम्ही तुम्हाला मुद्दाम इथे गीतेची आठवण करून देतो. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला कृष्णाला खूप काही प्रश्न विचारलेले आहेत. वर्णसंकराची भीती दाखवलेली आहे, अनेक प्रश्न विचारलेले आहेत. पण गंमत अशी आहे, संपूर्ण गीतेमध्ये अर्जुनाचा एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाहीये. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण पहिल्या अध्यायामध्ये जे प्रश्न अर्जुनाने उपस्थित केलेले आहेत, दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला त्याने ते विधानं केलेली आहेत. मी द्रोणाला कसा मारू, भीष्माला कसा मारू, वर्णसंकरित खूप काही. संपूर्ण गीतेमध्ये भगवान कृष्णाने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं नसेल कधी.
का? भगवान कृष्ण श्रेष्ठ वैद्य आहे. अरे एखाद्या उलट्या होत असेल आणि तो वैद्यांकडे जाऊन स्वतःच म्हणाला मला उलट्या होतात, मला अमुक औषध द्या, किंवा डॉक्टरांना म्हणाला की मला अमुक ताप येतो, मला औषध द्या, नाही, तो त्याच्या सांगण्याप्रमाणे औषध देणार नाही. डॉक्टर निदान करेल त्या उलट्या कशामुळे होत आहे, ऍसिडिटी वाढली आहे की मलेरिया झाला आहे की टायफॉइड झालेला आहे की आणखी काही कारण आहे, आणि औषध देईल तो मलेरियाचं देईल, उलटीचं देत बसणार नाही. मुळाशी जर गेला आणि मुळाशी त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर आज ही दुराचार अनाचार वगैरे सगळे काय वाढलेत, याला कारण आमच्या हिंदू संस्कृतीचा कर्म सिद्धांत आम्ही विसरलो, हे कारण. आमचा कर्म सिद्धांत सांगतो केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ भोगावं लागेल, त्यात बेरीज वजाबाकी होणार नाही. मग एक तरी प्रश्न पण आलाय तसा, माफ होणार नाही. महाभारतात कथा आहे, मला माहिती आहे. युधिष्ठिर जन्मभर सत्य बोलला, एकदा शेवटी नोरोवा कुंजोरवा, ते पुन्हा असत्य नाही, अर्धसत्य, नोरोवा कुंजोरवा. आणि तरी देखील महाभारताची कथा अशी सांगते की आयुष्यभर सत्य बोलणाऱ्या त्या युधिष्ठिराला, त्या धर्मराजाला एकदाच बोललेलं अर्धसत्य देखील माफ केलेलं नाही, मायनस करून दिलेलं नाही. त्या तुला माफ केलं, त्याला भले सदैव स्वर्गात नेलं असेल पण नरकाच्या रस्त्याने नेलं आहे. कथा सांगते की तो नरकाच्या रस्त्याने त्याला नेलं का? पनिशमेंट, सजा, की तू अर्धसत्य एकदा बोललास, तुला सजा मिळाली पाहिजे, भले नरकात जावं लागलं नाही, नरकाच्या रस्त्याने नेलं. केलेल्या कर्माचं फळ भोगल्या वाचून सुटका नाही. माफ करा. आम्ही त्या व्यक्तीला हिंदू मानत नाही की जो पूर्वजन्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नसेल. आमच्या दृष्टीने ती व्यक्ती हिंदू नाही जो कर्म सिद्धांत मानत नसेल. कर्म सिद्धांत सांगतो. आम्ही परत एक योगीच्या घटना वाचली गुजरातच्या पेपरमध्ये, की एक स्टेशन मास्टर होता, त्याच्या मुलीला साप चावला, खेळती मुली खेळता खेळता काहीतरी गेली कुठतरी, तिचा हात चावला आणि नागाने टंक केला, मुलगी गेली. तो तिच्या दुःखी झाला. एका संताजवळ आला योगीजवळ. गुजरातमध्ये एक महान कवी होऊन गेले मकरंद देवी. त्या मकरंद देवींचा गुरूंकडे त्यांनी ही घटना सांगितली आहे. मकरंद देवींनी त्यांना सांगितलं की बाबाने तुला दुःख होणं स्वाभाविक आहे. तुला तर माझी ही निरागस गोड मुलगी 8-9 वर्षाची, हिने काय अपराध केला होता की नागाने तिला डंक द्यावा. म्हणाले चित्रगुप्ताचा कडे सगळा संग्रह आहे, आणि चित्रगुप्त शब्द देखील खूप रहस्यमय शब्द आहे. यमराजाचा आपण म्हणतो चित्रगुप्त, तो सगळं लिहून ठेवतो. हा चित्रगुप्त शब्दाचा जर थोडसा रहस्य समजून घ्यायचं असेल तर तो शब्द आहे गुप्तचित्र. चित्रगुप्त जो शब्द आहे यमराजाचा, गुप्तचित्र आहे. गुप्तचित्र काय आहे? तुमच्या आज जी चक्र आहेत त्या तुमच्या प्रत्येक कर्माचं फोटोग्राफी त्या चक्रावर होत राहते. आमच्या कुठेतरी पुस्तकात यावर सविस्तर चर्चा आहे. पाप कर्माचे संस्कार चक्राच्या या साईडला होतात आणि पुण्य कर्माचे आतल्या बाजूला होतात. पाप कर्म वाढत गेलं चक्राशी मिटत जातील, साधन भजन वाढत झालं त्याशी उमलत जातील आणि शेवटच्या स्थितीत पाकळी कळून जाते. आत्मज्ञानीच्या संतांमध्ये पाकळ्या कळून जातात. फोटोग्राफीला जागाच राहत नाही, आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं की आत्मज्ञानी संतांकडनं ना पुण्य घडत ना पाप घडत. मग कर्म केलं, कर्माचं फळ उत्पन्न होईल. ते फळ कुठे देईल? त्या संताची निंदा करणाऱ्याला पाप फळ मिळेल, आणि त्या संतांचा आदर करणाऱ्याला, बंधन करणाऱ्याला त्याचं पुण्य फळ मिळेल. त्या संताला ना पाप लागतं ना पुण्य लागतं, कारण ते कमळ आतलं निखरलं आहे, पाकळ्या गुण केल्या आहे. जोपर्यंत ही स्थिती येत नाही तोपर्यंत फोटोग्राफी होत राहिल्या आतमध्ये. आणि हे गुप्तचित्र, आणि हे गुप्तचित्र तो तिला चित्रगुप्त वाचतो. त्या संतांना सांगितलं तुझी निरागस गोड मुलगी, तिला सापाने डंख दिला, आता मी तुला याच्या मागच्या जन्मात घ्यायचा योगी होता. अलीकडची घटना आहे, फार जुनी घटना, 50 वर्षाची घटना आहे. या तुझ्या मुलीने मागच्या जन्मात एका माणसाला जहर देऊन त्याचा हत्या केली, आणि ज्या माणसाला जहर दिलं गेलं तो माणूस तिचा बदला घेण्यासाठी साप योनीत भटकत होता.
त्याने एकदा पुरी प्रयत्न केला होता, तुला आठवत नसेल, एकदा पुरी याने प्रयत्न केला होता, तुझ्या मुलीला चावला होता, पण त्यावेळी ते विष पुढचं उतरलं नव्हतं, म्हणून तुझ्या मुलीच्या पायाला खरूच सारखा डाग पडला होता, काळा डाग, सतत खाद्याचा. हो महाराज, सतत खाद्याचा एक काळा डाग पडला होता, तो त्यावेळी डंक केला होता, पण त्यावेळी वाचली. तू बदली करून या गावाला आला, त्यावेळी तो मालगाडीच्या डब्यातून तो साप देखील तुझ्या मागोमाग पोहोचला. काल्पनिक घटना नाही, आम्हाला सुद्धा अनेक घटना माहिती आहे, चर्चेला वेळ नाही, विषय बरेच घ्यायचे आहेत. आमची संस्कृती कर्म सिद्धांत शिकवते, केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ भोगल्यावाची सुटका नाही. काय दुर्दैव आहे आमचं. आमच्या संस्कृतीचे स्वतःला पायकून आले. गुजरातमध्ये एक महाराज आहे, ते लोकांना काय सांगतात, त्यांनी शब्द ऐकून आम्हाला लाजेने मान खाली घालायला लागतो. तुम्ही सर एक कर्णपिशाचं कोणाचं जरा त्याला मौन पाहायला सांगा. कर्णपिशाचं म्हणजे मोबाईल, हो आम्ही त्याला कर्णपिशाचं म्हणतो. तर ते महाराज अनेकांचे गुरु होऊन बसलेले आहेत, आणि ते काय सांगतात, तुम्ही सरकारी कर्मचारी, तुम्ही भ्रष्टाचार करणार, तुम्ही लाच घेणार, लोकांकडे पैसे मिळवणार, वाईट मार्गाने पैसे मिळवणार, तो पैसा अपवित्र आहे, पापाचा पैसा आहे, तो तुमचं खूप नुकसान करेल. त्याचं 10% तुम्ही मला दान करा, बाकी एक पैसा पवित्र होऊन जाईल. माहिती आम्ही ओळखतो त्या व्यक्तीला, त्याचे शिष्य आमच्या माहितीचे, ते शिष्य आमचे वाद करतात. आमचे गुरु महाराज असं म्हणतात की तुम्ही 10% मला दान केलं, बाकी पवित्र होऊन जातील. पवित्र होतील की नाही ते आम्हाला माहिती नाही, पण तुला गुरुला 10% मिळाले तर त्याचा फायदा नक्कीच आहे. ते गोळा करतात. पाप पुण्याची वजाबाकी होत नाही. प्रत्येक कर्माचं फळ वेगळं मिळतं. आमच्या पुस्तकात कर्णाच्या कथेचा उल्लेख केला. तो शिबी राजा त्याच्या शरणी आलेला त्या कपोतासाठी तो ससाणा मागे पडलेला आहे, आणि त्या ससाण्याला त्या कपोताचं रक्षण करण्यासाठी तो स्वतःच्या मांडीचा मांस कापून देतो. आणि त्या शिबी राजाला आमचे पुराण कथा सांगते की नंतरच्या काळात इंद्रपद मिळालं. कर्णाने आपली कवच कुंडल उचलून दिली, पण कर्णाला इंद्रपद तर काय स्वर्ग देखील मिळाला नाही. महाभारताच्या कथेप्रमाणे गेला तर काय कारण, दुर्योधन चिंतेत पडलेला आहे, युद्ध सुरू झालं तर आपलं काय होईल. दुर्योधन अतिशय बुद्धिमान आहे. कर्ण म्हणतो की दुर्योधना कसली चिंता, माझ्यासारखा मित्र आहे तुला, मी कर्णापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे. हो कर्ण, कबूल करतो की तू अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे, मी कबूल करतो, मी मानतो तुला. आपल्याकडे भीष्म आहे, द्रोण आहे, आणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असा तू धनुर्धर माझ्या बाजूला आहे. तरी देखील युद्धात जय पांडवांचा होईल, कारण धर्म त्यांच्या बाजूने आहे. आपल्या बाजूला पुण्य कमी पडत आहे, आणि पुण्य आणखीन कमी व्हावं म्हणून कृष्ण जो शिष्टायला गेला धृतराष्ट्राच्या दरबारात, तो दुर्योधनाला समजून सांगण्यासाठी नाही, युद्ध टाळण्यासाठी गेला नाही. कृष्णाच्या ध्यानात एकच उद्देश होता, विदुराला तिथून काढण्यासाठी. विभीषणाला रावणाने काढलं. तिथं रामचरितमानसमध्ये संत तुलसीदास लिहितात, जसा रावणाने विभीषणाला लाथ मारून बाहेर काढलं, आयुहीन भयो तवही. रावणाचं आयुष्य तेव्हाच संपलं. तुम्ही एखाद्या संतांचा अपमान केला, एखाद्या आत्महत्येने संतांचा तुम्ही छळ केला, तुमचं आयुष्य संपत समजा. वेदांना मार्ग पोथीत दिलेला आहे, तुम्ही वाचा. कृष्णाचा उद्देश होता विदुराला हस्तिनापुरातून बाहेर काढणं. कारण जोपर्यंत विदुरासारखा आत्मज्ञानी संत तिथं होता, तोपर्यंत कौरवांना पराजय देणं कठीण झालं असतं, म्हणून त्याला काढलं. कर्ण मला म्हणतोय विदुर, माफ करा दुर्योधन, की आपल्या बाजूला पुण्य कमी पडत आहे, धर्म कमी पडतो आहे. येतो धर्मात यत्र योगेश्वर कृष्ण जय तिकडे होईल. त्यावेळी कर्ण प्रतिज्ञा करतो की असं जर असेल तर मी आजपासून प्रतिज्ञा करतो की माझ्या दाराशी आलेला याचक विन्मुख जाणार नाही. त्याने दान केलं. शेवटी अगदी त्याच्या शब्दाचा फायदा घेत इंद्राने त्याची कवच कुंडला मागून घेतली,
पण मूळ उद्देशच कुठला काय होता? पांडवांचा विनाश. शिवीराजाने दिलं एक क्षत्रिय धर्म पालन करण्यासाठी, राजधर्माचा पालन करण्यासाठी. त्याचा कुठलाही हेतू नव्हता आणि म्हणून तो इंद्रपदाला गेला. करण्याचा हेतूच मुळात सडका होता, पांडवांचा विनाश. आणि म्हणून त्याने दान करायला सुरुवात केली आणि त्यात तो स्वतःच्या शब्दात अडकला. बहुत कुंडल कमावी लागली. मूळ सांगायचा उद्देश असा, पाप पुण्याची वजाबाकी होत नाही. प्रत्येक कर्माचं फळ स्वतंत्र भोगावं लागेल. आणि ही आमची मूळ संस्कृती होती, कर्मसिद्धांत. ज्याला कर्मसिद्धांत स्वीकार नाही, त्याला पूर्वजन्म पुनर्जन्माची मान्यता स्वीकार नाही, त्या कल्पना नाही, ते सत्य आहे. आम्हाला आमचा मागचा जन्म आठवतो. कल्पना नाही, त्या सत्य आहे. ते तुम्हाला आठवत असेल तुमचं दुर्दैव, कदाचित सुदैव. हो, एखाद्या रस्त्याने चालल्या एखादी सुंदर मुलगी दिसली, माझ्या मागच्या जन्मात बायको होती, चप्पल पडेल तोंडात. आठवते ते बरं आहे. आठवतात, पूर्वजन्म आठवू शकतात. अनेक घटना आहेत. हिंदू धर्माची आमच्या दृष्टीने व्याख्या ती, जो पूर्वजन्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो आणि कर्मसिद्धांत स्वीकारतो. जर ही कर्मसिद्धांताची आम्ही सोड चिठ्ठी दिली नसती, दुसऱ्या संस्कृती काय सांगतात? पाप करा आणि पापाची क्षमा मागा, पापातून मुक्त व्हा. सिद्धांत आदर्श असेल, पण परिणाम उलटा झाला. पापाचार वाढला, दुराचार वाढला, हिंसाचार वाढला. का? सोपी युक्ती आहे. पाप करा, पापाची क्षमा मागा, त्याला मुक्त. परिणाम उलटा झाला. मानव समाज असेल किंवा भारतासाठी नाही, संपूर्ण मानव जातीसाठी या दोन संस्कृतींनी सत्तानाश केला. टीका करते, आम्ही फक्त वस्तुस्थिती विश्लेषण करतो आहोत. पाप करून पापाची क्षमा मागितल्याने जर पाप सगळं धुतली जात असतील, तर मग पाण्यासारखा माणूस खाली वाहणार तयारच आहे. पाण्याची गती नेहमी उताराकडे असते, मनाची गती नेहमी उताराकडे आहे. त्यात एक प्रश्न आहे या संदर्भामध्ये की सत्याचा जय शेवटी काय होतं? गमतीने उत्तर देतो. एका बाईने विचारलं कोणतरी की सत्याचा विजय शेवटीच का होतो? आम्ही उलट एक प्रश्न विचारतो, तुमची एखादी वस्तू हरवली आणि तुम्ही शोधत बसला, तर ती वस्तू सापडते तिथे सगळ्यात शेवटी का शोधतात तुम्ही? जिथे ती वस्तू सापडते तिथे सगळ्यात शेवटी का शोधतात? प्रश्न चुकीचा आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही तिथे शोधत नाही, तिथं सापडल्यानंतर पुढे शोधायची गरज राहत नाही, म्हणून तो शेवट असतो. नीट समजून घ्या. आम्ही हा प्रश्न अनेक वकिलांनी केला, त्यात गोंधळात पडतात की वस्तू जिथे हरवली शोधता शोधता तिथे सगळ्यात शेवटी जातात जिथे ती वस्तू सापडते. असं का? नाही, त्यानंतर शोधाची गरज राहत नाही, म्हणून तो शेवट असतो. सत्याचा विजय उशिरा का होतो? कारण या जीवाला अनेक योनीपासून विषय भोगाची सवय पडल्यामुळे त्या वृत्ती अधिक प्रबळ आहेत. सात्विक वृत्तीची मनस्थिती तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आहे. आता अनेक पशु पक्षीच्या योन्या गेल्या विषय भोगासाठी. आहार निद्रा भय मैथुनमच जीवाला सवय पडलेली आहे विषय भोगाची. त्या वृत्ती अधिक प्रबळ आहेत, कारण त्या अनेक जन्माच्या आहेत. अनेक जन्मापासून सतत अनुभवात येत आहेत. विषय सुखाचा अनेक जन्मात अनुभव आहे, साधना सुखाचा अनुभव अनेक जन्मात नाही. तो मनुष्य जन्मात आल्यानंतर देखील सुरुवातीला नाही. पण मांसाहार करणारी व्यक्ती मागच्या कुठल्या तरी जन्मात पशुवृत्ती नुकतीच आलेली असेल. जसा जसा मनुष्य जन्म वाढत जाईल तो आपोआप मांसाहारापासून दूर जाईल. मग सात्विक वृत्तीचा विकास मनुष्य जन्मात आल्यानंतर लागलीच होणार नाही, त्याला वेळ लागेल. स्वाभाविकच आहे की सात्विक वृत्ती ह्या नेहमीच कमजोर असतील. आणि हे दुर्गा सप्तशतीच्या महिषासुर युद्धाचं 100 वर्ष युद्ध चाललं, देव हारले. का हारले? सात्विक वृत्ती नेहमीच कमजोर असतात. पाशवी वृत्तीमध्ये अधिक बल असतं, कारण त्या अनेक जन्माचा तुम्हाला अनुभव असल्यामुळे त्याची शक्ती तुम्ही एकत्र केलेली आहे. सत्य आणि असत्यामध्ये हेच आहे. पशु पक्षींचं सत्य असं काही नाही, त्यांना फक्त नैसर्गिकरित्या जगायचं आहे. मग मला हवं आहे, दुसऱ्याच्या हातून खेचून घेतलेली विचार आहे, कारण मला पोट भरायचं आहे. ही पाशवी वृत्ती पुढच्या जन्मात चाललेली आहे. त्या पाशवी वृत्ती अधिक प्रबळ असल्यामुळे सात्विक वृत्तीची सुरुवात केला नेहमीच हार होत जातो. परिणाम असं होतो आहे
सगळीकडे अनाथ अत्याचार वाढले. ही त्यामध्ये आणखी ही गोष्ट की पाप करा, पापाची क्षमा मागा नाही, हा सिद्धांत, या दोन संस्कृतीचा सिद्धांत मानव जातीसाठी घातक ठरला आहे. म्हणून भारतातच नाही, जगात सगळीकडे पापाचार, अनाचार, अत्याचार वाढत चाललेला आहे. आमच्या संस्कृतीला स्वीकार नाही. आमची संस्कृती सांगते केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ भोगावं लागेल. भगवान महावीर ध्यानस्थ आहे, तो येतो आहे गवळी, त्याचा बैल हरवलाय, तो महावीरला विचारतो, महावीर उत्तर देत नाही. नंतर तो बैल सापडतो, त्याने महावीरच्या कानामध्ये खिळा ठोकला, असा ठोकला की या कानातून त्या कानात. जैन धर्मात कथा आहे. त्यावेळी देव इंद्र प्रगट होतो आणि महावीरला म्हणतो की मी याला सजा करतो की ते क्रूर आणि दुष्ट मनुष्य ज्याने तुमच्या कानात खिळा फोडला, की ते यातना झाले असतील. या कानातून खिळा घातला आणि या कानातून बाहेर काढला लोखंडी सळी. इंद्र म्हणतो महावीरला मी याला सजा करतो, दंड करतो. महावीर म्हणतात नको, त्याला सोडून दे. का? त्याने काही केलं नाही. त्याने मी केलेल्या कर्माचं फळ मला आता दिलं. मागच्या जन्मात, मागच्या म्हणजे किती, 17 जन्मापूर्वी, आज मागच्या नाही 17 जन्मापूर्वी हा माझा नोकर होता, मी याचा राजा होतो आणि याने केलेल्या चुकीबद्दल मी संतापून याच्या कानात उकळता लोखंडा शिशाचा रस ओतला होता. त्याचा दंड मला या जन्मात मिळाला. आम्ही आता खूप चांगले आहोत, मागं काय काय केलं आम्हाला माहिती नाही. मग फळ असा जे प्रश्न इथं आहे, त्याचा जे केदारनाथला झालं त्याबद्दल भाविक दर्शनाला गेले, तो आता भाविक आहे, दर्शनाला गेला कबूल करतो. आम्ही आमच्या एका मित्राकडे गेलो होतो, बसलो होतो, आज विषय चालला होता आणि मित्राने सफरचंद कापून आणलं, समजे घ्या, आणि पिशाच चालला होता. कोणी बघितला मागचं कोणी काय केलं, काय परिणाम होतात वगैरे वगैरे, चर्चा अशीच चालू होती. आणि आता आमच्या पोटात गडबड व्हायला लागली. आम्ही म्हटलं अरे चंदू, हे कोणत्या सफरचंद आणले बाबा, एक खाल्यावर आमच्या पोटात गडबड व्हायला लागली. असं कसं स्वामीजी, सफरचंद कुठे पोटात गडबड होते, तुझ्यासमोर खाल्लं ना. आता आपण बसलो तर गप्पा मारत बसलो, काही त्रास नव्हता पोटाला, तू सफरचंद दिलं ते खाल्लं, पोट गडबड करायला लागलं. तो बिचारा काही गोंधळला. हा म्हटलं इथं यायच्या 3 तास आधी आम्ही हरडे चूर्ण घेत होतो पोट साफ करण्यासाठी, ते आता लागू पडलं, ते आता पोट गडबड करतंय. पण ते 3 तासापूर्वी घेतलं, ते तुला माहिती नाही. तुझ्यासमोर मी सफरचंद खाल्लं, मग तुम्ही म्हणशील मी सफरचंद खाल्लं पोट गडबड काय झालं. नाही, 3 तासापूर्वी घेतलं चूर्णाचा परिणाम आहे. तुमच्या कर्माचा फळ केव्हा उदित होईल ते सांगता येत नाही. हेच कृष्णा अर्जुनाला सांगतो, गहना कर्मणो गती, कर्माची गती गहना. म्हणजे काय, कोणत्या कर्माचं फळ केव्हा मिळेल आणि काय मिळेल हे तुम्हाला ठरवता येणार नाही. कुठेतरी पाप कर्म करून केदारनाथला गेला आहे, त्यावेळी तो धार्मिक आहे, तो भाविक आहे, श्रद्धाळू आहे. आधीचं कर्म आपल्याला काही माहिती नाही, त्यामुळे या विषयावर बोलणं फारसं उचित नाही. विशेष सोडा. म्हणून कोणी लिहिले कृष्णाने याचं लिहिलेलं आहे. एक प्रश्न आलेला आहे, म्हणजे हे प्रश्न इथं का विचारायचे आहेत आम्हाला कळत नाही. माझा नातू जन्माच्या वेळी रडला नाही, काला परत आम्ही म्हणाल होतो मूळ जन्माला आलं बरं रडतं का, संघर्षाची सुरुवात होते. विषय वेगळा होता, तरी त्याचा एका व्यक्तीने फायदा घेतला. माझा नातू जन्माला आला, रडला नाही, आणि आता 5 वर्षांचा झाला, आता कळतं तो मंद आहे. हा विषय मी परत मांडला होता. तो ॲटिट्यूडचा शिकार आहे. त्यावर आता डॉक्टर सल्ला देतात. काही एक संस्था पण आहे स्थापन झालेली, ॲटिझमवर मार्गदर्शन करणारी. पण तुम्हाला विशेष काही करायचं असेल तर वासुदेवानंद सरस्वतीने लिहिलेलं एक स्तोत्र आहे, प्रज्ञावर्धिनी स्तोत्र. ते कोणाकडे मिळाला, मुलाला शिकवा, हळूहळू त्यात फरक पडेल. पण ते सिद्ध पुरुषाने लिहिलेलं स्तोत्र आहे, प्रज्ञावर्धिनी स्तोत्र. इथं बरेचसे भक्त आहेत, नानासाहेब ताळणेकरांचे, त्यांचे गुरु टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती, त्यांनी लिहिलेले स्तोत्र आहे प्रज्ञावर्धिनी स्तोत्र. इंटरनेटवर देखील आहे, शोधा, मुलाला हळू शिकवा. एकाने लिहिलेलं आहे, स्वामी स्तोत्र मंत्राने खरंच दुखणं बरे होतात का. आमच्या पुस्तकात खूप विषय विस्ताराने मांडलेला आहे. होतो. आता घरी घटना मी डॉक्टर नांदेडकरांना सांगत होतो. 2 महिन्यापूर्वी आम्ही औरंगाबादला गेलो होतो. महाराष्ट्रातली सध्याची एक प्रख्यात गायिका शुभा फराडकर
शास्त्रीय संगीतात गायिका आहे शुभा पराडकर. त्यांचा फोन होता, त्यांना आश्रमाला यायचं होतं, पण आम्ही आम्ही येतो औरंगाबादला, तिथेच भेटूया. काय चमत्कार घडावा. मिस्टर पराडकरांना जे गांधीनगरला, सॉरी माफ करा, मुंबईला सचिवालयात क्लास 1 ऑफिसर होते, कलेक्टरच्या रँकचे. आधी वेगळ्या जिल्ह्यात नोकरी केली, नंतर गांधीनगर सॉरी मुंबईला सचिवालयात होते. त्यांचा पायाला, उजव्या पायाला खालून तो जो एक वीटभर 9 इंचाची हाडामध्ये तड होती, तिराड होता, म्हणजे क्रॅक होता आतून. असं जसं प्लॅस्टरवर असं घरामध्ये प्लॅस्टर केलं असेल, प्लॅस्टर जर फाटलेलं सर, अशी त्याचं हाड फाटलेलं होतं आणि ते वाढत चाललं होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाबा रे, आमच्याजवळ याचा काही इलाज नाही, कारण हे हाड आहे, त्यामध्ये अशी तड पडलेली, तिराड पडलेली, क्रॅक आतून प्लॅस्टरला पडतो तसा फाटता आहे हाड, आणि वाढत चाललेला आहे. आणखी जर वाढलं तर तुला पाय कापावा लागेल. स्वाभाविक घाबरला, उपाय काहीच नाही डॉक्टरांजवळ. त्याचवेळी त्या ग्रस्ताला आमच्या स्तोत्र मंत्र विज्ञान पुस्तक कोणतरी पाठवलं होतं, ते वाचलं आणि त्यामुळे शिवतांडाचा उल्लेख पाहून त्याने शिवतांड स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आणि या सगळ्या घटना दिवाळीनंतरच्या आहेत. आणि शिवतांड सूत्र म्हणता म्हणता त्याला जेव्हा लक्षात आलं मिळालं चालायला त्रास कमी झालेला आहे, त्याला आश्चर्य वाटलं. त्याने एक्सरे पाडला, 9 इंचापैकी 7 इंचाचे हाड सांगलं गेलं होतं, व्यवस्थित झालं होतं. तो डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरने विश्वास ठेवला नाही, हा एक्सरे चुकीचा आहे, एक्सरे खोटा आहे, आम्ही आमच्या एक्सरे पाडतो. त्यांनी एक्सरे पाडले, पुण्याचा मुंबईचा सगळ्या मोठा ऑर्थोपेडिककडे गेला आणि बघितलं 7 इंचाचा भाग बरोबर हाड जसं तसं झालं, फक्त एवढंसं उरलेलं आहे. तो एक्सरे घेऊन आम्हाला दाखवायला. बघा स्वामीजी, शिवतांडव स्तोत्राचा कमरेचा खालचा पायांचा दुखणारा अतिशय लाभदायक आहे, पण म्हणण्यासाठी हा करण्यासाठी नाही. हो, घरामध्ये थेटाळा केला त्या घराला म्हणजे पंचायत होईल. शिवतांडव स्तोत्र मंत्राचा परिणाम होतो. अनेकांच्या फोन येतात, कोणते विचारले कमर दुखण्याचा, आणि या विषयावर आम्हाला प्रवचन करायचं नाही, विषय निघाला म्हणून सांगतो. अलीकडे अनेकांची ही तक्रार आहे कमर दुखण्याची. त्याने विचारले की ज्यांशी तुम्ही म्हटलं आहे की 10व्या 5 वीक, आता त्या ओळी तुमच्यापैकी कोणाला कंठस्थ नसतील तर आम्ही त्या म्हणून दाखवल्या तरी तुम्हाला समजणार नाही. आता संध्याकाळी प्रवचनानंतर पसायदान छान होईल माहिती आहे, पण आम्हाला तर सुस्वर म्हणायचं नाही. पसायदान फक्त म्हणायचं कशा ओव्या त्या सांगतो. पसायदान तुम्हाला तोंडी पाठ आहे म्हणून त्या फक्त ओव्या म्हणून दाखवतो. एका श्वासात 3 चरण आणि दुसऱ्या श्वासात 4था चरण. आता विश्वात्मके देवे ने वागे न तोषावे, दोषो निमध्ये द्यावे प्रसायदान. जे कळाचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र दिवांचे. दुरितांचे तिमर जाओ, विश्व सदर्भ सूर्य पाहो, जो जे वांचेल तो ते लाहो प्राणी. एका श्वासात 3 चरण. 10व्या आता 5व्या अशाच म्हणायचे. खरं म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी असते म्हणायचे, संपूर्ण ज्ञानेश्वरी मंत्राची आहे. मी तुम्हाला एक पुस्तकाचं नाव सांगतो, औरंगाबादमधून प्रकाशित आहे, इथं पंकजकडे आहे त्याच्या दुकानावर. ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या. ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांचा, वेगळ्या अध्यायातल्या अनेक ओव्यांचा तुमच्या शरीराच्या अनेक दुःखावर ते लाभदायक ठरत आहेत. मी परत कोण बघितलंय ते, कोणाला तरी मुंबईच्या एका ज्ञानेश्वर भक्ताला कोणतरी पहाटे उठवायचं, कोण उठायचे त्याला कळायचं नाही, आणि उठून त्याच्या कानावर आवाज यायचा की या ओव्या अमुक रोगावर अमुक गोष्ट काम असतील. तो रात्री झोपेत नोटबुकवर लिहून ठेवायचा, काय लिहायचं त्यालाच माहिती नसायचं. सकाळ उठून बघायचं मी काय लिहिलं पहाटे, आणि त्यात लिहून ठेवायचं. एखादा प्रश्न आहे की स्वप्नात पडलेला, हो, तो स्वप्नाचा अनुभव नसतो, तो योग निद्रेचा प्रकार आहे. आणि योग निद्रेमध्ये तुम्हाला जे काही दिसेल ते दुसऱ्या दिवशी नाही तर त्या आठवड्यात 15 दिवसात कसं घडतं, अनुभवाला येतं. याला योग निद्रेमध्ये हा भास व्हायचा की कोणतरी सांगता आहे या ओव्या या कामास येतील, आणि त्या ओव्या खरोखर अतिशय कामाचं आहे. अनेक तऱ्हेच्या अनेक आजारात योग, दुःख, संकट, कष्ट. पुस्तक पंकजकडे आहे. हे पुस्तक ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या औरंगाबादच्या एकनाथ संशोधन मंदिरने काढलेलं आहे. बघा, तर त्यांनी विचारलं, आता कमर दुखण्याचं सांगितलं, जसं 10व्या अध्यायाला 5 ओव्या कामाचं आहे. त्याचा थोडा आणखीन एक प्रयोग सांगून ठेवतो, विषय निघाला म्हणून. पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेला उलट्या पावलाने 100 पावलं चालत. 3 महिन्यात कुठलेही औषध न घेता कमर दुखणी जाईल तुमचं.
पूर्वेकडे तोंड करा आणि मागं जा 100 पावलं. आता स्वाभाविक कोणाच्या घरी एवढं मोठं शक्य नाही की मोठं असेल आणि रसाळ चालला तर लोक वेड्यात करतील, काय वेड्यात मागोमागे चाललाय. पुढे बगीच्यात फिरायला गेलं का ठीक आहे, पण एक उपाय आहे प्रत्येक गच्चीवर, तर पुन्हा सर पुढे या, पुन्हा मागे जा, 100 पावलं होईपर्यंत पुढे या, पुन्हा मागे जा. पण रोज सकाळी 100 पावलं पूर्वेकडे तोंड करत पश्चिमेकडे जर गेलात तर 3 महिन्याच्या आत तुमच्या कमरेचं दुखणं आपोआप गायब होईल, काही नका कुठल्या अवस्थेत नाही. तर मग सायन्स आहे, म्हणजे सायन्स समजून सांगायला आमच्या तर आता वेळ नाही. हा तोच प्रश्न आहे की ओव्या कशा म्हणणार. 10व्या 5 वाजता पहिली ओळ आहे, ओ नमो विशुद्ध बोध विदत्ता विद्या विद्या प्रबोधा परा प्रमे प्रमदा विलासिया. 5वी ओळ आहे, ओम सुभाव भजन भाजना भवे भ कुंभ भंजना विशुद्ध भुवना श्री गुरुराय. सत्याच्या शेवटी जे काय होतं अजून उत्तर दिलं. अजून एक प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर नंतर. तो स्वप्नातील एखाद्या प्रसंगाचे सांगितलं की तो स्वप्न असतं तो कोण योग निद्रा आहे. एखाद्या प्रश्न छान आहे की माणूस सोशल प्राणी आहे. इंग्लिशमध्ये प्रश्न विचारलाय, मॅन इज सोशल ॲनिमल. दुसऱ्यामध्ये मिसळतो. अधिक छानची गोष्ट सांगतो, कारण थोडं बोर झाला असतात. खरं म्हणजे गोष्ट आम्ही लहान मुलांना सांगतो. आणि पहिल्या दिवशी प्रश्न विचारला होता, तुमचं वय काय. आम्ही गृहीत देतो की तुमचं अजून लहानपण बाकी असेल. मी लहान मुलांना सांगतो गोष्ट, तुम्ही तुमच्या नातूंना सांगा, मुलांना सांगा, शाळेत सांगा, शिक्षक सांगतात. छान गोष्ट आहे. एका शेतकऱ्याने बाजारात भेंडी आणली विकायला. भेंडी कशी असतात, हिरवीगार, लांब लचक, लांब सगळं, फार सुंदर भेंडी असतात. रंग एकदम हिरवा, लांब सगळं, चढपात, सरळ, छान असतात. भेंडीचं टोपलं ठेवलं. भेंडीने सहज शेजारी बघितलं तर एक माणूस बटाटा विकायला आणला होता. त्या भेंडी हसायला लागला, हे बटाटा, त्याला ना रंग ना रूप ना आकार, चेंडू सारखा गोल पण नाही, त्या विशिष्ट आकार नाही, ओबडधोबड, त्याला आपण ओबडधोबड म्हणतो, बेढप. बटाटा करता आकार आहे का नक्की नाही, बेढप आहे, ओबडधोबड. त्याला आकार नाही, रंग कसा मातकट पिवळसर. आम्ही किती सुंदर आहोत, नाजूक आहोत, हिरव्यागार आहोत, लांब सडक आहोत, किती छान आहोत. लोक येतील, आता आम्हाला पटापट घेऊन जातील त्यांच्या घरी. बाजार सुरू झालेला आहे, लोक येत आहेत, दुसरे भाव विचारतायत, बटाटे खरेदून पुढे जात आहेत. 10ला एखादा कोणतरी भेंडी खरेदतो आणि 9-10 पैकी 10 जण बटाटे खरेदत आहेत. 10 जण बटाटे घेत आहेत आणि एखादा कोणी भेंडी घेतो. भेंडीना राग येतो, काय आंधळे लोक आहेत, आम्ही एवढ्या सुंदर नाजूक असून आपल्याकडे कोणी बघत नाही. एखादा कोणीतरी रसिक माणूस आम्हाला विचारतोय, मग सगळे बटाट्याकडे धावत आहेत, काय पेढे लोक आहेत. शेतकरी म्हणाला, बाई लोक हुशार आहे, शहाणे आहे. बटाटा सगळ्यात मिसळतो, तो कोणात मिसळत नाही. लोक बटाटा असा करता घेतात की बटाटा सगळ्यात मिसळतो. कुठली भाजी घ्या, बटाटा टाकता येतो, हा तुमचा विषय आहे. कुठल्या भाजीत भेंडी टाका. माणूस सोशल ॲनिमल आहे, कारण बटाटा सारखा असावा. फरक काय, डोक्यात बटाटे भरू नका. बटाटा सारखा असं म्हणजे मिसळा, पण कशी मिसळा बघा. प्रश्न झाले, पद्मपत्र मिवांबसा. मिसळायचं असं की दिसलं पाहिजे मिसळत आहे, पण तरी देखील अलिप्त, अविभक्तम विभक्तेषु. अविभक्तच आहे, तरी स्वतःची आयडेंटिटी वेगळी, विभक्त आहे. पाण्यामध्ये कमळ तरंगत आहे, पाण्याची स्पर्श होते, दिसतोय, पण जसं तुम्ही पाणी बाजूला केला कमळ कोरलं आहे. आणि ज्यावेळी ही स्थिती असेल, पद्मपत्र विवांबसा, पाण्याचा कमळ जळ कमळवत, त्यावेळी पुण्य आणि पाप दोन्ही लागत. ब्रह्माधाय कर्माणे संगम तत्व. ब्रह्माधाय कर्मा परिणाम काय तो, पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. आणि जिथं पापही नाही, पुण्याने, तिथं सुख दुःखाविषयी संताप. दुःखाचं मूळ कारण पाप असतं, सुखाचं कारण पुण्य असतं. ज्यावेळी ही स्थिती सुखे दुखे समे कृपा लाभा लाभो जया तो युद्धा युजस्व नयनम पापम वापस. तटस्थ स्थिर माणूस सोशल ॲनिमल आहे. सगळ्यांना मिसळायला हवं, एकमेकांचे दुःख समजून घ्यायला हवी, मदत करायला हवी. खरं आहे सगळं, पण हे सगळं करताना
तटस्थ राहता येईल, आतमध्ये आतून अलिप्त राहता येईल. हीच खरी जीवन जगण्याची कला आहे. आणि ऋषीमुनी हेच आम्हाला शिकवत होते, जीवन जगण्याची कला की सगळं करून देखील अलिप्त. मी करतो आहे हा भावच तुम्हाला बंधनात टाकतो आहे. योगा कर्म सुकौशलमचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कुशलतेने कर्म करा. मागे सांगितलं होतं एकदा, आम्हाला एका शिक्षकाने म्हणाले, स्वामीजी मी एक शिक्षक आहे, खूप चांगला त्याने मुलांना शिकवतो, माझी शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे, मुलांना आवडते. आणि मग गीतेच्या भाषाप्रमाणे योगा कर्म सुकौशलम, मी माझ्या कार्यात कुशल आहे म्हणून मी पण योगी आहे. छान अर्थ काढला असतो. जो सोनार अगदी सुंदर दागिने घडवतो सोन्याचे, तो त्याच्या कर्म कुशलतेने करतो आहे, तो पण योगी आहे. मग योगी मला काही साधन करण्याची काय गरज आहे? आपलं काम कुशलतेने करा म्हणजे योगी. आज शिक्षकाचं म्हणणं आम्हाला अगदी बरोबर. म्हणा तो खिसे कापू पण योगी, तुझा पत्ता लागून खिसा कापून गेला, कारण त्याने त्याचे काम कुशलतेने केलं. तो चोर पण योगी, ज्याने तुमची झोपड हुड नाही तर चोरी केली. असं कसा म्हणतात? मग तू जे म्हणाल ते पुढे चालवलं, ते आपलं काम कुशलतेने केलं, चोरी केली, पोलिसांना सापडला नाही, तुमची झोपड होऊ दिली नाही, मग यापेक्षा कुशलता काय असेल? नाही. कुशलतेचा अर्थ योगा कर्म सुकौशलमचा अर्थ आहे कर्म अशा पद्धतीने करा, कर्म तर करायचं आहे पण ते बंधनकारक होणार नाही अशा पद्धतीने करायचं आहे. म्हणजे मीपणा करतेपणाचा भाव झाला, मी केलं असं नाही, हे असं घडलं. इट इज हॅपन नॉट डन. मी केलं असं नाही, घडलं, केलं गेलं. मग समाजसेवा करा, घरचा संसार करा, जे काही करा. मी फक्त कठपुतळी आहे. सकल नचावत राम विसराय, उमा दारू जोशीत की नाही. ज्ञानेश्वर माऊली किती म्हणतात, हा सगळा कठपुतळा खेळ आहे, तुमचं दोरा उडताय खेळतायत. तुम्हाला वाटतं ते लहान लहान मुलं बघतात, त्या भावाला भांडतायत, मस्त करतायत. नाही, कोणते दोघे हात. मीपणाचा अहंकार, हीच आमच्या ऋषींची शिकवण होती. कर्म करायचे, कर्मातून मुक्ती नाही, केल्यातून सुटका नाहीये. पण ते कर्म करत असताना कर्तेपणाला बाजूला ठेवून समर्पण बुद्धीने निष्काम भावने कर्म करता आलं तर ते कर्म बंधनकारक होत नाही. दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय मधु केटव याच संदर्भात आहे. वेळ त्याबद्दल चर्चा करू. मग हे राहणं शक्य आहे का? संसारात राहून शक्य आहे. आणि म्हणूनच आमचा ऋषीमुनी ग्रहस्थाश्रम अशासाठी स्थापना. हे सगळ्यांना संन्यास घेणं शक्य नाही. ग्रहस्थाश्रमात राहून ईश्वर प्राप्ती करायची असेल, आणि ते होते. ज्ञानेश्वर अनेक वेळा अशा आहेत, स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली अपारा तोषा लागली. त्याचा परिणाम काय? वैराग्य सिद्धी देईते प्रसादान. ग्रहस्थाश्रम जर खऱ्या अर्थाने व्यवस्थित केला, तो कसा करता ग्रहस्थाश्रम हे ऋषीमुनी शिकवायचे. आम्ही आमच्या अनुभवाने सांगतो. ग्रहस्थाश्रम आम्ही केलेला आहे, पण आम्ही केलेला ग्रहस्थाश्रमात केलेला चुका, केलेला मूर्खपणा, आम्ही कुठं चुकवतो, काय मूर्खपणा केला, कुठं भोळ चुका केला, हे भान आम्हाला गुरु महाराजांजवळ राहिल्यानंतर साधना केल्यावर कळायला लागलं की आपण त्यावेळी असं करायला नको, हे बरोबर नव्हतं. हे नंतर कळायला लागलं. त्यावेळी कळालं की पूर्वीच्या काळी आदि ऋषी म्हणजे 25 वर्ष का ठेवायचे, तो सगळं शिकून यायचा. एक कथा आहे, तो तिथे शिकून यायचा इतरांचे कसं वागायचं. आज त्या शिक्षणामध्ये काही शिकवलं जात नाही. आज त्या तरुण पिढीमध्ये सहनशक्ती पण नाही आणि समजशक्ती पण नाही. सहनशक्ती नाही आणि समजशक्ती नाही, ही आजच्या शिक्षणाची सगळ्यात मोठी उणीव आहे. ऋषी मुनी कखग शिकवत नव्हते, सहनशक्ती शिकवायचे, समजशक्ती शिकवायचे. म्हणजे कृष्णाला देखील लाकडं तुला जंगलात जावं लागायचं, सुदामा जायचा, कृष्णही जायचा, रावरंत समान. विशिष्ट संस्कार दिले जायचे. म्हणजे असे संस्कार की तो ग्रहस्थाश्रमात परत आल्यानंतर देखील, राजवैभव भोगल्यावर देखील सगळं सोडून पुन्हा जंगलाचा रस्ता पकडायला त्याची तयारी असायची, मानसिक तयार असायचा. ही शिक्षण पद्धती पुन्हा समाजात परतल्या तरी या देशाचा उद्धार नाही. आज शाळेमध्ये गेले योगासन शिकवले जातात केव्हा 11 वाजता मुलगा जिवंत राहिला. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशीचे सारखे गायक संगीत विद्यालय तयार करता येणार नाही.
MA संगीत डिग्री आहे, MA संगीत, गोल्ड मेडलिस्ट पण आहे संगीतमध्ये, पण तो भीमसेन होऊ शकत नाही, तो लता मंगेशकर पण आहे. कारण आहे काय कारण आहे? जर कोणी भीमसेन जोशीकडे गेला असता की मला भैरवी शिकायची असते, तर भीमसेन जोशीने सांगितलं भैरवी शिकायची ना रात्री 11 वाजता, आणि आज संगीत विद्यालय ते दुपारी 11 वाजता भैरवी शिकत आहे. अरे दुपारी 11 वाजता जो भैरवी शिकला तो काय करणार आहे? ते रात्री 11 वाजता भैरवी, रात्री मध्यरात्रीचा राग आहे, संध्याकाळचा राग सकाळी शिकवला जाईल, आणि भर उन्हाळ्यामध्ये पर्जन्य राग शिकवला जाईल. संगीत विद्यालयात भीमसेन तयार होणार नाही. सगळा पॅटर्न बदला शिक्षणाचा. आज रेस्ट हाऊससाठी सरकारच्या पैसा आहे, कारण मंत्र्यांना, कलेक्टर आणि क्लास ऑफिसर उतरण्यासाठी शिक्षणासाठी पैसा नाही. प्रत्येक विद्यालय हे हॉस्टेल सह असलं पाहिजे पहिल्या धोरणापासून, आणि शिक्षकांनी तिथंच राहायला पाहिजे. आज शिक्षक अपडाऊन करतो, 40 किलोमीटर कार घेऊन चालला, मोटरसायकल जात आहे, ते काय शिकणार आहे? तो शारीरिक आणि मानसिकरित्या थकून गेलेला आहे. कार चालताना सगळं लक्ष रोडवर आहे, आता तर स्लीपर आहे, तो अधिक मेंटली टॉर्चर झालेला आहे, तो काय शिकवणार आहे? शिक्षणात खूप काही विचित्र कारभार चाललाय. गुरुकुल पद्धती आल्याखेरीज मानव जातीसाठी उद्धार नाही. एखाद्या प्रश्न आहे, खरं म्हणजे पतीपत्नीच्या प्रश्नामध्ये आम्हाला पडायचं काही कारण नाहीये, पण प्रश्न चांगला आहे त्याचा. मी निस्वार्थ सेवा करतो, पण ते माझ्या पत्नीला आवडत नाही. आता हा विषय त्याने पत्नीला समजून सांगावा, नाही ते कुठे संतांजवळ न्यावा, कुठे चर्चा करावी, चांगली पुस्तक वाचायला द्यायची. आवडत का नाही? मनाची संकीर्णता, स्वार्थ. पण हा जर निस्वार्थ सेवा करायचा, त्याचे पैसे बाहेर जाते, दुसऱ्यासाठी खर्च होत असेल तर मला कमी पडेल, आपल्या मुलांसाठी काय, आपलं भविष्य काय, मग पैसे शिल्लक राहिले पाहिजे, ही मानसिकता, ही संकीर्ण मनोवृत्ती पत्नीला समजून सांगण्याचं काम तुमचं. कधी योगाला आमच्याशी भेट होण्याचा आम्ही प्रयत्न करू, समजून सांगण्याच्या गॅरंटी देणार नाही, आणि काही वेळा पालसागरावर पाणी पण पडून जात, पण सांगू एवढं, पत्नीची नाराजी स्वीकारून देखील हे सेवाव्रत चालू ठेवा. अशा करता की शेवटच्या यामध्ये पत्नी बरोबर येणार नाही, सेवा बरोबर येईल. प्रपंच करून मन स्वस्थ ठेवणं शक्य आहे का? हो, साधना त्यासाठीच आहे. त्या विषयात 2 दिवस बोललो, पुन्हा आता बोलणार आहोत, त्याविषयी नंतर चर्चा करतो. प्रश्न आहे की प्रपंच करून मन स्वस्थ ठेवणं शक्य आहे का? आणि आणखी एक नाजूक प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे, समोर सगळ्यांसमोर चर्चा करणे योग्य नाही, त्या व्यक्तीच्या हितासाठी पण नाही आणि तुमच्यासाठी पण नाही. कारण मन वासना विकाराने भरलेलं आहे, आणि हे वासना विकाराने भरलेलं मन शुद्ध करण्यासाठी साधन आहे. आम्ही मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, आठवत असेल, आम्ही मुलांना विचारलं होतं, सरळ रेषेची व्याख्या काय? सरळ रेषेची व्याख्या काय? भूमितीचा प्रश्न आहे, जॉमेट्री. आम्ही काही तुम्हाला भूमिती शिकवायला आलो नाही, आपला अध्यात्माचे संबंध आहे म्हणून व्याख्या आम्ही सांगतो. सरळ रेषेची व्याख्या आहे, डिफरन्स ऑफ स्ट्रेट लाईन, 2 बिंदूतला कमीत कमी अंतर. नवी शिकवली गेली, विसरला असेल, आठवण करून देतो. थोडीशी रेषा वाकडी झाली तर अंतर वाढणार. सरळ रेषा म्हणजे काय? 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर. रेषा थोडी खाली आली, वाकडी झाली, गोल झाली, आदळ, अंतर वाढणार. तुमच्यात आणि ईश्वरात कमीत कमी अंतर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. कमीत कमी ईश्वराचे कमीत कमी अंतर करायचं असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. आणि मन अतिशय कुटील आहे, आणि कुटील मनाला सरळ करण्यासाठीच मंत्र आहेत. मन त्रायते इति मंत्र. मंत्राचा उपयोग, साधनेचा उपयोग या कुटील मनाला, हे जे वाकडे तिकडे चालणारं मन आहे, पण तुम्ही त्याचे चतुर आहात. आम्ही मागे सांगितलं होतं, पुन्हा आठवण करून देतो. मंदिरात जातात, आरती म्हणतात, ओम जय जगदीश हरे, छान गातात सगळेजण. आणि हळूच मंत्रामध्ये तन मन धन तेरा, सब कुछ है तेरा, तेरा तुझको लागे क्या लागे मेरा, सगळे प्रेमाने म्हणतात. ती आरतीची थाळी बाहेर येते,
खिशात हात टाकतात, 5 रुपयाचा शिक्का लागला सोडून देतात, रुपया सापडतं का बघतात का, तन मन धन तेरा सब कुछ हे तेरा, तेरा तुझको लागे क्या लागे मेरा. तोंडाने म्हणतायत पण तो 5 रुपयाचा शिक्का बाहेर येणार नाही. आणि एखादा चतुर काय करेल, शिक्का काढेल आणि 4 रुपये उचलून खिशात टाकेल. दुसरा फायदा, सुट्टे पण मिळाले हो. ही मनाची कुटिलता. आणि आज सरळ करायचा उपाय, साधनेशिवाय उपाय नाही. सरळ होता. अर्जुनाने हाच प्रश्न विचारला आहे. पातंजली योग सुद्धा याचीच चर्चा आहे. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास याने तो कोणत वैराग्य जे गुणते. पातंजली योग सुद्धा तेच दिलं आहे की अभ्यास आणि वैराग्य याने हळूहळू मन सरळ करता येईल, वश करता येईल. आणि जर मन वश करता आलंच तर तुमचं दुःखही जाईल, सुखही जाईल, आनंद मिळेल. सुखा प्राप्ती धडपडतायत, आम्ही सांगतो सुखही जाऊ दे, आनंद मिळेल. आणि मनाची कुटिलता पत्नीच्या बाबतीतच नाही, घरातल्या इतर स्त्रियांच्या बाबतीत देखील मनामध्ये वासना विकार उत्पन्न करेल, ज्याची जितकी कुटिलता. आणि याच्या मागे कारण भोजन अशुद्धी. पाप कर्माने कमलेला पैशाने बुद्धी भ्रष्ट होणार. आम्ही अनेक किस्से वाचतो. अगदी घरात ज्याला कायद्याने देखील मना केलेली आहे, धर्मशास्त्राचे अतिशय निंदनीय प्रकार, अत्यंत जवळच्या नात्यामध्ये देखील सेक्स संबंध होत आहे. का? बुद्धीची भ्रष्टता. बुद्धी भ्रष्ट का झाली? पाप मार्गाचा पैसा. लोकांना आम्हाला कुठं पकडलं गेलो, कुठं जेल होणार आहे? जेल होणार नाही. जेलपेक्षा जास्त यातना भोगायला सुटणार काही नाही, जाणार काहीच नाही. मन कुटील आहे. त्याला जर सात्विक भोजन मिळालं नाही, सात्विक भोजन म्हणजे वरण भात, भाजी पोळी, दूध नाही, कमाई देखील सात्विक असली पाहिजे. भात सात्विक असेल पण पापाच्या पैशाचा भात तो पण तामसीच आहे. सात्विक भोजन ही सात्विक कमाईतून येतो. आमचं या विषयात पुस्तकात अनुभव दिलेले आहेत. हे तो प्रचितीचे बोलण्यामध्ये याची चर्चा केलेली आहे. सात्विक भोजन सात्विक पैशातून आलं नसेल, तुमची बुद्धी भ्रष्ट होईल. आणि त्या भ्रष्ट बुद्धीतून उपनिषदात कथा आहे, एक ऋषीला राजा खूप आग्रहाने त्याच्या राजमहालमध्ये नेतो आणि तो ऋषी चोरी करून निघून जातो. लिखित मुनी आपल्या आश्रमात आला, त्याला पश्चाताप होता, रे मी एक ऋषी आणि चोरी करून आणली. परत तो राजाकडे. राजा म्हणतो मला शिक्षा कर, माझे हात काप. का? मी चोरी केली. राजा म्हणाला जसा दंड द्यायचा माझा अधिकार आहे तसा क्षमा करण्याचा पण माझा अधिकार आहे. ते मी ठरवायचं तुम्हाला सजा द्यायची, दंड द्यायचा, हात कापायचा का तुम्हाला क्षमा करायची. पण मला एवढं सांगा मी चोरी का केली? तो लिखित म्हणाला मी सगळे ध्यानात बसलो, समाधीत बसलो, मी स्वतः विचार करून मी चोरी का केली. आणि मग समाधीत मी बघितलं की मी तुझ्या घरात काल जो राजमहालमध्ये भात खाल्ला तो तांदूळ कोणीतरी चोराने शेतात चोरून तुझ्या राजवाड्यात विकलेला तांदूळाचा भात होता. राजाने कोठाऱ्याला बोलवलं, तपास करवला आणि घटना सत्य आढळली की कोणीतरी चोराने चोरी करून आणलेला तांदूळ चांगला प्रतीचा राजवाड्यात विकला. तो भात त्या मुलीच्या पोटात गेला आणि म्हणून त्याला चोरी करायची बुद्धी झाली. ही कथा उपनिषदात दिलेली आहे. एवढा परिणाम होऊ शकतो. आम्ही अनेक अनुभवातून गेले, सगळा अनुभव सांगत बसायला वेळ नाहीये. पण एक प्रश्न आहे, मनुष्य अवतारानंतर पुन्हा पशु योनी मिळते का? काही संप्रदाय, काही पंथ, काही धर्म दिग्भ्रमित करतायत समाजाला की तुम्ही एकदा मनुष्य योनीत आला तर पुन्हा मागे वळणार नाहीत, पशु योनीत जाणार नाहीत. 100% चुकीचं आहे. मग तुम्हाला घटना सांगितली, तो जहर प्याऊन मेलेला माणूस सर्प योनीत गेला, दंग केला. मनुष्य योनी श्रेष्ठ आहे हा तुमचा आमचा भ्रम आहे. हा एक भोगच, जे भोग भोगण्यासाठी जे शरीर हवं त्या अनुकूल शरीर धारण केलं जाईल. महत्वाचा उद्देश आहे काय भोग भोगायचे आहे. आणि त्या भोगाला अनुरूप जे शरीर असेल ते शरीर मनुष्य जन्मानंतर देखील पशु पक्षी योनीत जाऊ शकतो. आम्हाला काही घटना माहिती आहे, वेळेने सांगत असायला म्हणून पुन्हा मनुष्य योनीत पशु योनीत जात नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. 101% खोटं चुकीचं आहे. मनुष्य योनी महत्वाचे नाही, महत्वाचं आहे
कोणता भोग भोगण्यासाठी कोणतं शरीर अधिक अनुकूल असेल. लक्षात येतं आमच्या? म्हणून त्या नारदाच्या शापाने ते कुबेर पुत्र झाडून राहिले. पण त्यांना वरदान दिलं की तू कृष्णाच्या घरासमोर झाडून राहा, तिथं तुझा उद्धार होईल. जडता कृष्णाने शाप दिले की तू सर्प तू अजगर हो. आणि तो राजा नहुष राजा अजगर झालेल्या कथा दिलेल्या आहेत. त्या काल्पनिक कथा नाही. ज्या भोग भोगण्यासाठी जे शरीर अनुकूल असेल त्याप्रमाणे शरीर धारण होईल. ते मनुष्याचं असो, पशुचं असो, पक्षीचं असो, झाडाचं असो, की आणखीन कुणी. आपण रामकृष्ण देवी सगुण उपासना करतो, म्हणजे मूर्ती पूजा ध्यान करतो, पण शिवाचे ध्यान लिंग रूपात करतो असे का? मेहरबानी करून आमच्या पुस्तकात त्याची खूप चर्चा आहे. सगळ्या प्रश्न उत्तर देत बसलो. 8 वाजायला प्रयत्न विषय थांबून देत. गृहस्थाश्रमी नोकरी करण्याच्या व्यक्तीने कोणती साधना करावी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आमचा अधिकार नाही. कोणती साधना करावी, कोणती उपासना करावी हे ठरवण्याचा अधिकार फक्त 2 व्यक्तींचा आहे. तुमचा स्वतःचा. तुमच्या अंतःकरण जिकडे ओळखी नाही तर तुम्ही कोणाला गुरु केलं असेल तर गुरु तुम्हाला सांगेल कोणती साधना करायची. गुरु सांगेल तर तुमच्या स्वाभाविक प्रवृत्ती अनेक जन्माचे जे संस्कार घेऊन आलेला ते संस्कार तुम्हाला कुठल्याही तरी साधनाकडे आपोआप वळवतील. आपोआप तुमच्या त्या क्षेत्राकडे ओढ निर्माण होईल. पण एक सांगतो, आजच्या वर्तमान परिस्थिती स्पष्ट सांगतो, जोपर्यंत याची देहा याची डोळा ईश्वर प्राप्तीची इच्छा जागत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गुरुची आवश्यकता नाही. काय करते गुरुची? तुम्ही जे कराल ते ईश्वराला स्वीकार आहे. हा गुरुला मारण्यासाठी आमचे लोक प्रचार करतात की गुरुशिवाय उद्धार नाही. गुरु त्या व्यक्तीला खरोखर गरजेचा आहे की ज्या व्यक्तीला याची देहा याची डोळा ईश्वर प्राप्तीची तळमळ जागली असेल, थोडा विवेक आणि वैराग्य जागला असेल, त्याने काय होईल? अशीच व्यक्ती अधिकारी पुरुषाला ओळखू शकेल. आणि दुसरे ओळखू शकेल असं नाही, त्याच्याजवळ टिकू शकेल. अधिकारी पुरुषाला जेव्हा टिकणं सोपं काम नाहीये. ते इतरांकडे खूप तुम्हाला चांगले वागतील, पण त्याची कसोटी करण्यासाठी असे विचित्रपणे वागतील. पिसेपणे मेरवी महत्व हरवली. माऊली पण म्हणते बेडीदाळे करतील. समोर त्या बाळके काय बेडा माणूस आहे, याच्यावर मला काय मिळणार आहे? नाही, कसोटी कर. अधिकारी पुरुष मिळणं आधीच कठीण. शैले शैले न माणिक्यम भौतिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. आधीच अधिकारी पुरुष मिळणं कठीण. केव्हा मिळेल? 3 गोष्टी दुर्लभ आहेत. शंकराचार्य म्हणतात मनुष्यत्व, मुमुक्षत्व. आधी मनुष्यत्व मिळणं कठीण, मिळालं तर मुमुक्षत्व त्याहून कठीण. मनुष्य जन्माला आलाय पण 2 पायाचा प्राणी आहे, शेपूट आणि पुच्छ विषाण हिणा. सरसुनेश्वर काय पुच्छ विषाण हिणा, शिंगड नाही आणि शेपूट नाही असा पशु आहे. मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आधी मनुष्यत्व मग मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि मुमुक्षत्व झाल्यानंतर महापुरुष संश्रया, महापुरुषाच्या आश्रयामुळे त्याहून दुर्लभ आहे. आणि हे त्यावेळी शक्य आहे ज्यावेळी तुमचा थोडा विवेक आणि वैराग्य जागेल, याची देहा याची डोळा ईश्वर प्राप्तीची इच्छा जागेल, त्याच वेळी अधिकारी गुरुला शोधा मिळेल. तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही गुरुची गरज नाही. तुम्ही जे काही कराल ते ईश्वराला स्वीकार आहे. कुठलाही मंत्र, कोणत्याही देवीची उपासना करा, कुठल्याही देवताची उपासना करा, कर्मयोग करा, सत्कर्म करा, देशाची सेवा करा, राष्ट्रसेवा करा, समाज सेवा करा. या सगळ्या सेवेचा, या सगळ्या साधनांचा एकमात्र उद्देश असो अंतःकरण शुद्धी. मनाला सरळ करणं, अंतःकरण शुद्धी. ते देश सेवेने शक्य आहे. विवेकानंद हेच सांगून गेले आहे. ते राष्ट्र सेवेने शक्य आहे, ते धर्म सेवेने शक्य आहे, ते आईवडिलांच्या सेवेने शक्य आहे, ते दरिद्र नारायणाच्या सेवेने शक्य आहे. कोणता रस्ता निवडायचा हे ठरवण्याचा अधिकार तुमचा स्वतःचा आहे. तुमची आंतरिक ओढ जिकडे तुम्हाला घेऊन जाईल याविषयी सल्ला देण्याचा आमचा काही अधिकार नाही. तो अधिकार तुमचा, नाहीतर ज्याला गुरु केला असेल त्याला.
एक प्रश्न आहे ज्याची चर्चा करणार मला आता वेळ आवश्यक नाही. ब्रह्मानंद परमानंद एवढं सगळं मायाने का उत्पन्न केलं हे विषय विकार वाचणार नाही. दुःख ईश्वराने उत्पन्न केलं नाही, दुःख उत्पन्न केलंय तुमचा मन बुद्धीने. म्हणून रामतीर्थाला कोणी विचारलं या जगात एवढं दुःख का? रामतीर्थ म्हणाले मला तर कुठे दुःख दिसत नाहीये. तुमच्या जगात असेल माझ्या जगात नाहीये, तुमच्या जगात असेल माझ्या जगात नाहीये. हे माया का? तुमच्या जगात माया आहे, आमच्या जगात माया नाहीये. मी हा तात्विक आणि सिद्धांताचा प्रश्न आहे. आता तीर्थस्थानाच्या मागाशी चर्चा केली. जन्मानंतर पूर्वी आपला खूप सत्संग प्रसंग चालतं की जन्मानंतर मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं. माहिती आहे की आत्मा जन्माला आहे, त्या मृत्यूला जात. जन्मा मृत्यूचा संबंध आत्म्याशी नाहीये, शरीराशी आहे. चर्चा करण्यात वेळ घालत नाहीये. दिलेलं आहे मन रहित करण्यासाठी. चंचल मनाला मगाशी सांगितलं की चंचल मन स्थिर करण्यासाठी कृष्णाने तेच सांगितलेलं आहे. पातळी तेच सांगतो. अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? समजा तुम्ही मंदिरात गेलात, चपला बाहेर काढल्यात, आत गेलात, बाहेर आलात, चपला घातल्यात. जर हेतू पुरस्कार दुसऱ्याच्या चपला न्यायच्या नसतील, आपले जुने टाकून नवी घेऊन जाऊ, हा जर हेतू नसेल तर खाली न बघता तुमचे पाय देखील सांगतात की ही चप्पल आपली नाहीये. बरोबर? पायात चप्पल घातली, पायाला डोळे नाहीयेत, पण पाय सांगतील की ही चप्पल आपली नाही, दुसरी कुठली चप्पल घातली गेली. ती न्यायची नसेल तर काढायला दुसरी आपली चप्पल शोधा. पायानं कुठून कळालं? पायाला त्या चपलेचा अभ्यास पडला. अभ्यास. तुम्हाला साखर तोलायला दिली, 1 किलो साखर द्या, किती वेळा तोला वेळ लागेल? टाका, ते जास्त होईल, मग काढत बसा. ती इतके काढली की कमी होईल, पुन्हा टाकत बसावं लागेल. तो किराणा दुकानदार ते 10 मिनिटात थोडे टाके थोडे हातात घेतली, झाले 1 किलो. का? अभ्यास. अभ्यास कसा करायचो? दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढभूमी. आत्मयोग सूत्र आहे, सांगत बसला ते 1 महिना लागून गेला. अभ्यासाबद्दल सूत्र दिलंय. स तू दीर्घ, स तू म्हणजे तो अभ्यास कसा करायचो? दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो. आदरासह तुम्ही जे काही साधना करता त्याबद्दल तुम्हाला आदर आहे. आता महाजपताय, शांती बसलेला आहेत, मांडवून झळकताय, आणि कोणते भेटायला आलं भरभर म्हणून फिरायला लागले. तुम्ही सत्कार कोणाचा करतात? येणाऱ्याचा. देवाला विसरला. मग आता माळ कशी ती पुरी करायची म्हणून तू आधी हळूहळू फिरत असा म्हणून त्या भरभर फिरायला लागला. सत्कार सेवितो. त्या साधनेबद्दल तुमच्या मनात आदर असला पाहिजे. दुसरा कोणतं येईल काही साधना सांगेल नाही, तुम्ही जे काही करतात त्याबद्दल आदर असला पाहिजे. एका महाराजाने मंत्र दिला, सगळ्या उठून बाई बसली जपाला. मंत्र होता ओम नमो भगवते वासुदेवाय. बाईने सुरुवात केली ओम नमो भगवते. अडकली, हे यांचं नाव आहे. जुन्या जमातल्या बाया नवऱ्याचं नाव बोलत नव्हते. आता वासुदेव कसं काय म्हणायचं? महाराजांना सांगावं लागेल की मंत्र बदलून द्या. तपास केला तर महाराज निघून गेले दुसऱ्या गावाला. पुन्हा जपाला बसले. आता जप केला पाहिजे, मंत्र घेतलाय आणि यांचं नाव तर बोलायचं नाही. ओम नमो भगवते पोके पप्पाय नमा. ठिकाण पप्पाय नमा. तू सत्कार सेवितो. त्या साधनेमध्ये तुम्हाला आधार असला पाहिजे. दुसऱ्या कोणी पंथाचा, दुसऱ्या कोणी संप्रदायाचा, दुसऱ्या कोणी धर्माचा येऊन तुमच्या ब्रेन वॉशिंग करून तुमच्या मनात द्विधा उत्पन्न करेल ते साधन नाही. मी जे करतो आहे ते दृढतेने केलं पाहिजे. सत्कारासह. तुम्ही काय करता? कोणी भेटायला वेळ झाली गाडी श्लोक वाचाय बरोबर वाचायचं पटकन का उठायचंय. सत्कार सेवितो आणि दृढभूमी. अभ्यास आणि वैराग्याने म्हणजे चंचलता संपते. अभ्यास येन तू कमतेय वैराग येन कमते. अभ्यास अभ्यास आणि वैराग्याने म्हणजे चंचलता संपते. आणि त्यासाठी साधन असते, उपासना असते. सगळ्या शेवटी प्रश्न मगाशी चर्चा केली. 8:05 होत आलेले आहेत. नियमाप्रमाणे आमच्याकडे फक्त 10 मिनिटं वेळ आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की वेळ पुढे थोडी वाढवायची, 10 मिनिटात विषय पुरा करायचा.
चंद्रशेखर दातेंनी छान प्रश्न विचारलेला आहे आणि मग आम्ही त्याची चर्चा केली. आमच्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे दुर्लभ हे भारत धर्म. आयोजकांचा काय विचार आहे? 8:15 झाली 8:30 झाली चालतील? मंजूर आहे तुम्हाला लोकांना? ठीक आहे ना? मी दातेंचा प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला. अनेक वर्षाच्या भोगानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यातल्या त्यात भारतवर्षात जन्म झाला तर ते अधिक पुण्यप्रद म्हटले जाते. तरी मग आता भारतवर्षातील बहुसंख्य लोकांचे जीवन ओढात आणण्याचे का? याला काही विशेष कारण आहे का? धार्मिकतेचा नैतिकतेचा अभाव हे कारण आहे का? आणि आणखीन एक प्रश्न आहे, कृत्रिम सरमिसळ समाजाचे कारण आहे का? उपनिषद मध्ये कथा आहे. त्यापूर्वी आम्ही लोकशाहीच्या संदर्भात एक वाक्य सांगतो, मग उपनिषदाच्या कथेकडे जातो. कोणीतरी विचारवंताने म्हटलेलं आहे की लोकशाहीमध्ये त्याच लायकीचे शासक मिळतील ज्या लायकीची प्रजा आहे. आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी एका वकिलाबरोबर त्यांच्या कारणे जात होतो. कारण अण्णा त्यांचे भ्रष्टाचार चळवळीचं चांगलं जोर पकडला होता आणि ते वकील तवाच्या विषयावर बोलून ते भ्रष्टाचारावर मुद्दाम सांगतो. सांगण्यामागे कारण आहे, हेतू आहे म्हणून सांगतो. ते ब्राह्मण होते. ते बोलायला लागले. आम्ही त्यामुळे थांबावं. आमच्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही भ्रष्टाचार टीका करतायत, आम्ही सगळं संपूर्ण सहमत आहोत. कोणाला हवाय भ्रष्टाचार? पण हे तुमचे फक्त शाब्दिक चर्चा आहे का तुम्ही जीवनात उतरवणार आहात? याचं उत्तर द्या. प्रश्न असा करता आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही ब्राह्मण आहात, तुमची मुलगी आहे, कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाला तुम्ही मुलगी द्यायला तयार आहात का? याचं उत्तर द्या. आमच्या ओळखीचे 4-5 ब्राह्मण तरुण आहेत, ग्रॅज्युएट आहेत. दुर्दैवाने ते चांगल्या शिक्षित लोकांना नोकरी नाहीये. आमची घटना सरकार काय करते त्याविषयी बोलायचा आमचा वेळ नाहीये. 5ही मुलं, 2 मुलं बीकॉम आहेत, एक BSc आहे, एक BA आहे. दिसायला सुंदर आहे, देखणे आहेत पोरं. नाईलाजाने पोटासाठी कर्मकांड करावं लागतं आहे. परिणाम कोणीही मुलगी त्यांचे लग्न करायला तयार नाहीये. कुवारे कोणते दाता मुलं कसे? मुलाला कुठला मुलगा हवाय? सरकारी नोकरी. का? पगाराशिवाय जास्ती मिळतं ना. आम्ही म्हटलं तुम्ही तुमच्या मुलीसाठी वर शोधा. त्यावेळी तुम्ही मुलीला समजून सांगाल की आपला भ्रष्टाचारापासून दूर राहायचे, तू या कर्मकांड ब्राह्मण मुलाचे लग्न कर, सुखात राहशील आणि पापाच्या प्रसारात येणार नाही. तुम्हीही जाबाई शोधताना सरकारी नोकरी सुद्धा शोधणार. पण तुम्हाला काही अधिकार आहे बोलायचा? आम्ही फक्त तावात आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी करतो. पण आमचाच मुलगा, आमचाच पुतण्या, आमचाच भाचा, आमचा मुख, तुझी आहे नैतिक किंमत म्हणायची की मी तुझ्याकडे पाणी पिणार नाही? सांगा मुलाला. नाही, माझ्या मुलगा करते जाऊ. तुम्ही ग्रस्त सोडा. आमचे साधू संन्यासांचे देखील मुकाम त्या लोकांकडे असो. मोठे मोठे सरकारी वकील आहेत, बाम मारणे पैसे कमवले, तिथे साधू संन्यास जाणणे जास्ती आहे, त्यांना जास्ती दक्षिणा मिळते ना. आमच्या साधू संन्यासात नैतिक हिंमत नाही म्हणायची की तू भ्रष्टाचाराने पैसा कमवते, तुला मला एक पैसा नको आहे. असे जाते 5 स्टार हॉटेल सारख्या आश्रमात उभे राहणार आहे. परिस्थिती अशी आहे. ज्या लायकीची प्रजा त्या लायकीचे शासक, हा लोकशाहीचा नियम आहे. आणि आमच्या उपनिषद मध्ये कथा आहे, 2 कथा आहेत. पुन्हा सांगतो, आश्चर्य वाटेल सांगून, आम्ही एकही उपनिषद वाचलेलं नाही. मग कथा सांगणार आहोत, वाचलं नाहीये. आम्ही मागाशी मला म्हणालो, आम्हाला आमचा मागचा जन्म आठवतोय. आमचे गुरुबांधव देखील काही वेळा गुरु महाराजांचे जायचे. गुरु महाराज म्हणायचे, हे संविधानात काही सांगतो ना ते सगळं मनात पडतं, पण हा कुठून वाचून सांगतो ते कळत नाही. ग्रंथात नावही सांगत नाही, अमुक ग्रंथात आहे. गुरु महाराज हसायचे, ते तुला नाही कळणार.
तर कुठून सांगतोय तुला कळणार नाही, त्या कुठले ग्रंथ वाचले नाही, बरोबर आहे, तो सांगतोय तेही बरोबर आहे. आम्हाला मागचा जन्म आठवतो म्हणून आमच्या हिंदू संस्कृतीत पूर्वजन्म पुनर्जन्म सांगितलं ते कल्पना नाही. आम्ही उपनिषद एकही वाचलेलं नाही. खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतोय. चला उपनिषदेची कथा सांगतो. एक राजा एका ऋषीला आदराने तीर्थ करून विनंती करतोय, महाराज हे ऋषीवर माझ्या राज्यात भिक्षा घ्या. काही कारणावर ऋषी नकार देतो. नको. त्या राजा जे उत्तर देतो ते ऐकण्यासारखं आहे. राजा म्हणतो की महाराज तुम्ही माझ्या राज्यात भिक्षा घ्यायला नकार देताय, असं माझ्या राज्यात काय पाप दिसलं तुम्हाला? माझ्या राज्यात वेळेवर पाऊस पडतो. पावसाची हिंमत नाही की तो उशिरा पडेल की लवकर पडेल, नुकसान होईल, दुष्काळ पडेल, नाही. माझ्या राज्यात वेळेवर पाऊस पडतो. माझ्या राज्यात एकही बालमृत्यू होत नाही. आज तुम्ही बघा काय होतं. जसे राजा यथा राजा. राजा म्हणतो माझ्या राज्यात एकही बालमृत्यू होत नाही, कारण माझी प्रजा आणि मी स्वतः वैदिक धर्माचे आचरण करतो. तिथे बालमृत्यू नाही, अवर्षा नाही, दुष्काळ नाही, अनेक गोष्टी सांगतो. मग माझ्या राज्यात तुम्हाला असं कोणतं पाप दिसलं की तुम्ही भिक्षा गेला मना करता अनिच्छा दाखवत आहे? कथेचा सांगायचा उद्देश असा, काय राज्य असेल तिथं बालमृत्यू नाही? आज काय परिस्थिती आहे? उपनिषदेमध्ये दुसरी कथा आहे. एक मित्र त्याच्या ब्राह्मण मित्राला, बरोबरचे मित्र आहेत, चिडवतो, अरे रे तू अजून इथं कसा, तू घरी का नाही गेलास? का? तुझा लहान माझा मृत्यू झालेला आहे, तुला कळलं नाही? तो ब्राह्मण तरुण असतो, तो थापा मारत असेल का, माझ्याकडे असं करणं शक्यच नाही. का? आमच्या घरात वैदिक परंपरेचं पूर्णतः पालन होत आहे. अपमृत्यू बाळमृत्यू आमच्या घरात शक्यच नाहीये. मी कधी त्याची गरज नाही, शक्यच नाही. थोडा दृढपणे तो सांगतो आहे. आज काय परिस्थिती देशाची, आज काय परिस्थिती राज्याची, कोणत्या धर्माचं आम्ही पालन करतो आहोत, आणि मन वासनाग्रस्त झालेलं आहे. आणि याचा परिणाम शेवटी तुमच्या दुःखात होत आहे. आज आम्ही तुम्हाला काल परवा सांगितलं, दैहिक दैविक भौतिक तापा राम राज नाही कचू व्यापा. राम राज्यामध्ये दैहिक ताप नाही, भौतिक ताप नाही, आणि दैविक ताप पण नाही. हे रामराज्य प्रत्येकाच्या हृदयात स्थापन झालं तर बाहेर स्थापन होईल. अयोध्येत रामराज्य स्थापन होऊन ते तुमच्या हृदयात उतरणार नाही, कारण तुम्ही तशीच वासनाग्रस्त राहून जाल. तुमच्या हृदयात रामराज्य स्थापन झालं. दैहिक म्हणजे काय? आपल्या स्वभावाने. हे स्वभावाची कुठलीच जोपर्यंत दूर होत नाही, धनाच्या अभावाने माणूस दुःखी होईल याची गॅरंटी नाही. परवा मला म्हणालो, आमच्याजवळ धन नाहीये, आम्हाला कसं दुःख नाहीये, काही झालं त्याचं दुःख पण नाहीये. धनाच्या अभावाने माणूस दुःखी होईल याचं काही सांगता येत नसेल, पण धनाच्या प्रभावाने दुःखी होणार नक्की. तुमच्या जीवनावर जर धनाचा प्रभाव असेल तर त्या धनाच्या प्रभावाने अधिक धन गोळा करण्यासाठी तुम्ही पाप मार्गाने जाणार आहात. तुमच्या मनावर धनाचा प्रभाव पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्या पश्चात भागवत आहेत. आमच्या ऋषीमुलाने हे सगळे नवीन शोध अवघड नव्हतं, पण त्यांना त्याची गरज वाटली नव्हती. त्यांना कळत होतं की या वस्तूसाठी पैसा लागेल आणि पैशासाठी माणूस अनित्यला लागेल. अर्थाचे 24 अनर्थ भगवत कृष्णाने त्या काळात सांगितलेले. भागवत मध्ये सांगून ठेवले अर्थाचे 1 ने 2 ने 24 अनर्थ. आज काय सामान्य माणसापासून तो थेट वरच्या वर्गापर्यंत धनाचा एवढा प्रभाव आहे. मग त्यातून कोलगेट उत्पन्न होईल, त्यातून 2G स्पेक्ट्रम होईल, त्यातून सगळ्यात कपूर राहील. धनाचा प्रभाव आहे समाजावर. आम्ही कुठं चुकलो? जोपर्यंत या संस्कृतीमध्ये, जोपर्यंत या देशामध्ये त्याग तपस्या शील चारित्र्याला आदर होता, एखादा ऋषी एखाद्या राज्यात गेला, तो राजा गावाबाहेर घ्यायला जायचा. जर राजा दरबारात पोहोचला ऋषी, तर राजा सिंहासनावरून खाली उतरायचा. त्या ऋषीचा आदर करण्यासाठी एक लंगोटीवाला वल्कल धारण केला ऋषी
त्याच्यासाठी राजा सिंहासनावरून खाली उतरायचा का? त्याग, तपस्या, शील, चारित्र्याला किंमत होती, त्याचा आदर होता. जेव्हापासून समाजाने पैसा आणि सत्ताला किंमत द्यायला सुरुवात केली, पैसा आणि सत्ताचा आदर करायला सुरुवात केली, त्याचा एक परिणाम आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीच्या डिग्री समारंभाला कुठल्या संताला बोलवलं गेलं नाही. भ्रष्टाचार लोकांना बोलतात, विद्यार्थ्यांना तुम्ही काय तसं देणार आहे? तू वाटेल ते कर, पाहिजे कोणाचा फोन कर, भ्रष्टाचार कर, काही कर, मंत्री हो, तुला हा मान मिळणार आहे. आम्ही तरुण पिढीला त्याच्या अचेतन मनावर चुकीचे संस्कार देतो आहोत. आज समाजाला प्रत्येक क्षेत्रात बघा, होणार माने अथवा जावाई शोधायचा आहे, तो पण तुम्ही धरणा सत्ता शोधता आहात. त्याचा कर्मकांड प्रमाणाला मुलगी नाही देणार. किंवा धर्म, पैसा आणि सत्ताला जेव्हा समाजाने मान द्यायला सुरुवात केली, त्याचे आज एक दुष्परिणाम आम्ही भोगतो आहोत. जोपर्यंत समाज त्याग, तपस्या, शील, चारित्र्याला सन्मान देत होता, हे सगळे अनाचार दूर होते. आज आमची कुटिलता आहे. दही का मन भ्रष्ट आहे? भोजन अशुद्ध, भोजनाची अशुद्धी. भोजन का अशुद्ध आहे? कमाई अशुद्ध, आणि म्हणून त्यातून हे सगळे दुःख उत्पन्न होतात आहे. भौतिक दुसऱ्यापासून होणारं दुःख देखील अप्रत्यक्षरित्या तुम्हीच कारणीभूत असतात. म्हणा ते दुसऱ्यापासून, शास्त्र आहे, भौतिक म्हणत आहे, पण मुळात मागच्या जन्माच्या कर्माचं फळ ते दुसरी व्यक्ती तुमच्या समोरून भोगायला भाग पडते. पुन्हा येऊन जाऊन तुमच्या कर्मावर येणार आहे. पतीमध्ये भांडण झालं, डायव्होर्स झाला, दुःखी झाली नाही. हा डायव्होर्सचं सामान्य गोष्ट झाली. उपनिषद पुन्हा एक कथा आहे. एक राजा जंगलात जातो, शिकार करता करता निघालाय आणि एका ऋषीच्या आश्रमात पोहोचतो. ऋषी शिष्याला सांगतात की राजासाठी पाद्य आणि अर्घ्य आण. शिष्य विनंती करतो, गुरु महाराज आज्ञेचा पुनर्विचार व्हावा. ऋषी विषय आश्चर्यात पडतात, अरे माझ्या शिष्याने आतापर्यंत माझ्या आज्ञेचं कधी उल्लंघन केलं नाही. माझ्या आज्ञेचं पडत्या काल त्याने आज्ञा पालन केलेलं आहे. हा पहिल्यांदा असं म्हणतो आहे की आज्ञाचा पुनर्विचार व्हावा. खंबर ऋषी थांबतात, विचार करतात आणि मग म्हणतात, जा अर्घ्य घेऊन ये. पाद्य शब्द सोडला. राजाला खटकत, हा महाराज, मी राजा आहे. राजा विष्णूचा अंश मानला जातो आणि विष्णूचा अंश असल्यामुळे राजाचा पण अधिकार आहे ऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर त्याच्याकडनं अर्घ्य आणि पाद्य स्वीकारण्याचा. तुम्ही पाद्य का नको म्हणता? ऋषी म्हणाले की तू तुझ्या पत्नीचा त्याग केल्यामुळे तुला ऋषीकडनं पाद्य स्वीकारायचा अधिकार राहिला नाही. आज त्या परिस्थितीत एक मुलगा जात होतो बापाबरोबर, एक चर्च शृंगारला जात होतो. मुलांनी विचारलं बापाला, चर्च इथं शृंगार काय, डाएट करताय, काय चाललंय तर? बापाने उत्तर दिलं, डायव्होर्सची तयारी चालली आहे. बापाने केलं होता, अहो मुलाने विचारलं, सरळ उत्तर द्या. डायव्होर्सची तयारी सांगताय? लग्न आहे तिथं. हो, डायव्होर्स करायला ते लग्न व्हावं लागतं ना. सकाळी लग्न होईल, संध्याकाळी डायव्होर्स होणार आहे. डायव्होर्स करण्यासाठी लग्न होत आहे. तू पत्नीचा त्याग केला म्हणून तू पाद्य स्वीकारण्याचा अधिकार गमावला. कारण आमच्या संस्कृतीमध्ये पत्नी शब्द आपण व्यवहारात वापरतो, शब्द आहे धर्मपत्नी. धर्मपत्नी शब्दाचे दोन अर्थ आहेत की धर्माला साक्ष ठेवून स्वीकार केलेला आहे आणि धर्म कार्यासाठी पत्नीची गरज आहे. उपनिषदात पुन्हा एक कथा आहे. एक ब्राह्मण जातो राजाकडे की माझ्या पतीचं राक्षसाने अपहरण केलंय. राजा विचारतो, तुझी पत्नी फार स्वभाव येते का? नाही नाही, मला खूप कर्कश आहे, खूप भांडखोर आहे, खूप सुंदर आहे का? अगदी कुरूप आहे. राजा मग तुला काय दुर्भाग्य सुचलं? राजाने पळून येते, पळून येते, कशात परत मागतोय? ती दिसायला सुंदर नाही, स्वभावाने कुरकश आहे, सगळे अवगुण आहेत, आणि तरी तू परत आणण्याचा आग्रह करतोय. मला सांगतोय माझी पत्नी परत आणून द्या. पण महाराज, मी तिच्या वाचून यज्ञ करू शकत नाही, मी पत्नी वाचून धर्म कार्य करू शकत नाही, म्हणून मला माझी पत्नी परत हवी. धर्म करण्यासाठी पत्नी, भोगासाठी.
तो ग्रहस्थाश्रमाचा एक भाग होता. ग्रहस्थाश्रमाचा मूळ उद्देश ईश्वर प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी होता. ईश्वर प्राप्तीसाठी ग्रहस्थाश्रमाची शिडी होती, पूल आहे. पण सामान्य माणसं ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य सारखे ते पक्षी आहेत, उडत उडत पार करतील नदी. काही लोक त्याच्या बहुत बळ आहे, ते पोहत पोहत पार करतील. पण तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं ते कसे जातील? त्यांना पोहता येणं शक्य नाही, पक्षासारखं उडणं शक्य नाही, पोहणं शक्य नाही. कारण आपली ताकद मुंगी एवढी आहे. मग त्या मुंगीला नदी पार करायची असेल तर सोपा उपाय आहे पूल. त्या पुलावर चढून मुंगी देखील नदी पार करेल. आणि हा पूल हा तुमचा ग्रहस्थाश्रम आहे. पण तुम्हाला ग्रहस्थाश्रम करता येत नाही, तुमचं दुर्दैव आहे. माऊलींनी पण अनेक ठिकाणी म्हणलं त्यांनी सोडून दे. ग्रहस्थाश्रमाचा परिणाम काय झाला पाहिजे? वैराग्य. जर ग्रहस्थाश्रम करून तुमच्या मनात वैराग्य उत्पन्न झालं नसेल, याचा अर्थ तुम्हाला ग्रहस्थाश्रम करताच आला नाही. मोठा विषय आहे, म्हणून त्या ओळीचा तुम्ही अभ्यास करा. ज्यांच्या स्पष्ट म्हटलेलं आहे. भौतिक देखील दुसऱ्यापासून तुम्हाला दुःख आहे, त्या दुःखाला देखील तुमच्या मागच्या जन्माची कर्म ईश्वरा देखील सुटली नाहीत. असं म्हणतात की रामाने वाली आणि सुग्रीच्या युद्धामध्ये झाडाचा आड लपून वालीवर बाण मारला. समोर समोर येऊन नाही, युद्ध करून नाही, झाडाचा आडून त्या वालीवर बाण सोडला. वाली मेला. परिणाम तो जो वाली कृष्ण जन्मामध्ये पारदे होऊन झाडावर बसून कृष्णाला बाण मारतो आहे. त्यांना देखील सुटला नाही. भावान आलेले आहेत बळीराजाच्या दरबारात. त्या सुंदर गोंडस मुलाला पाहून त्या बळीराजाची कन्या तिच्या मातृवात्सल्य जागलेलं आहे. आहा, हा गोड मुलगा आहे, किती सुंदर रूप आहे, किती सहान्या मुलगा. त्याची आई किती भाग्यवान असेल की जिने याला स्तनपान केलं असेल. त्या बामणाकडे बघून तिच्या मनामध्ये मातृवात्सल्य उचंबळलेलं आहे की याला ज्या याने पाजलं असेल मांडीवर घेऊन, काय भाग्यवान असेल, माझ्या भाग्यात असा मुलगा असेल. अशा म्हणते आई म्हणते भाग्य मला असेल, मी याला स्तनपान केलं असतं. अहो भाग्य. आणि मग ते पाहते आहे वामन पाहता पाहता विराट झालेला आहे. बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून पाताळ दाबला. आज तीच बली कन्या संतापाने बेभान झालेली आहे. अरे माझ्या बापाला मी छळलं, कपट केलं, त्याला पाताळ घातलं, याला ठार मारलं पाहिजे. एकाच वेळी दोन पाप. थोड्या वेळापूर्वी मातृवात्सल्य जागलं स्तनपान करण्याचं, आणि दुसऱ्या क्षणी भाव जागला त्याला ठार मारण्याचं. ती बळीराजाची कन्या पुढच्या जन्मात पुतना होऊन आली आणि कृष्णाला दूध पण पाजलं आणि विष पण त्यावेळेस मारायचा प्रयत्न केला. तुमचीच कर्म तुम्हाला मिळणार आहे. भौतिक हा शब्द बरोबर आहे, पण त्यामागे देखील तुमच्याच मागच्या जन्माचे कर्म कोणातरी वस्तूच्या व्यक्तीच्या रूपाने येऊन तुम्हाला दुःख उत्पन्न करणार. आणि तिसरं दुःख दैवी. आणि या दैवी दुःखाला आम्ही प्रत्येक जण जबाबदार आहोत. जसं महाभारताच्या युद्धाला कोण जबाबदार आहे सांगता येणार नाही. आता जे अवघड प्रश्न आहे की महाभारताचं युद्ध का झालं. दिसायला आमच्याकडे दुर्योधन दिसतो, ते दूत दिसतं नाही. दुर्योधन एक व्यक्ती आहे कारणीभूत. सुरुवात शंतनू राजाचे भ्रष्ट बुद्धीपासून झाली की त्या सत्यवतीच्या प्रेमात पडला. त्या सत्यवतीच्या प्राप्तीसाठी तिथून सुरुवात झाली महाभारताला. त्या सत्यवतीसाठी भीष्माला प्रतिज्ञा करायला लागली. भीष्माची प्रतिज्ञा लढली, कारण भीष्माची प्रतिज्ञा जड त्याने केली. हस्तिनापुराची रक्षा, न्यायाची रक्षा केली, शब्दाची, हस्तिनापुराची. आणि म्हणून हस्तिनापुराच्या गादीवर दुर्योधन असून देखील भीष्माला लढावं लागलं. भीष्म कमी जबाबदार नाही. द्रोणा पहिला शिक्षण त्याने शिकवणी सुरू केली. शिक्षणाच्या क्षेत्राचे दूषण वापरलं शिकवणीचं. घरी या शिकवणीला पहिला शिक्षक. पूर्वी लोक गुरुकुलात जायचे शिकायला. द्रोणाचार्य पहिला की त्याने राजमहलमध्ये ज्याला शिकवलं तो तुशीना शिक्षक, पहिला शिक्षक शिकवणी करणारा. आणि त्या द्रोणाचार्याने काय केलं, त्या द्रुपद राजाचा बदला घेण्यासाठी बदल्याची भावनेची बीज आपल्या विद्यार्थ्यात. महाभारता युद्धाला द्रोणाचार्य कमी जबाबदार नाही, कोणीही अपात्र नाही. युधिष्ठिर पण नाही, दुर्योधन पण नाही, धृतराष्ट्र नाही, पंडू नाही.
भीष्म पण प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. महाभारताचं प्रत्येक पात्र जबाबदार आहे. तसं या दैवी प्रकोपला ते उत्तराखंडात झालं. प्रत्येक व्यक्ती जबाबदार. तुम्ही आम्ही सगळे प्रत्येक व्यक्ती जबाबदार. आम्ही भौतिककडे लागलो, भौतिकतेकडे लागलो. बाजारामध्ये ओरडा आरडावडा अन्याय केली. आम्हाला बद्रीनाथ जायचे, कारण द्यायचे, पूर्वी लोक पायी जायचे, ते कारण द्यायचं म्हणून रोड पाहिजे म्हणून तिथं सुरुवात विस्फोट केले. हिमालय पर्वतातून पोखरला गेला, हल्ला हादरला. परिणाम कैलास परत केदारेश्वर तुटला. कशामुळे तुटला? तुम्हाला रोड हवेत बद्रीनाथ पर्यंत जाण्यासाठी. प्रत्येक व्यक्ती जबाबदार. त्यात हा प्रश्न गेला केदारनाथचा. आम्ही प्रत्येक जण जबाबदार आहोत. आमच्या दुःखाला ईश्वर जबाबदार नाही, कारण ईश्वराला दुःख शब्दच माहिती नाही. कोण जे सूर्याकडे तक्रार केला अंधार की तू आल्यावर मला पळून झाला, तर सूर्य म्हणा मी अंधाराला ओळखतच नाही, अंधार काय चीज आहे मला माहितीच नाही. लक्षात ठेवा, 100% प्रकाश शक्य आहे. प्रकाश 100% असू शकतो, 100% अंधार असू शकत नाही. कारण अंधाराची प्रतीती पण प्रकाशामुळेच होते. 100% अंधार शक्य नाही, 100% दुःख शक्य नाही, 100% सुख शक्य आहे. 100% सुख शक्य आहे, आनंद शक्य आहे, 100% दुःख शक्य नाही. कारण दुःख काय? सुखाचा अभाव. सुखाचा अभाव. 100% आनंद आहे, आम्ही तो गमावतो आहोत आमच्या वासना विकाराने. ईश्वराने दुःख कमी केलं नाही. हे दुःख जे सगळीकडे दिसत आहे याला कारणीभूत आम्ही आहोत. त्याने प्रश्न विचारला, या संस्कृतीच्या एवढी अवहेलना का झाली? येशूसुद्धांची ओळी सांगून आणि या विषयावर पुढे लेखन करण्याचा विचार आहे. आम्हाला काही तरुण लोक हवे आहेत. आम्ही कपिललाही म्हणालो, आम्हाला काही तरुण लोक हवे आहेत की ते इतिहासाचा अभ्यास करतील. आम्ही इतिहास काळात केलेल्या चुका, आमच्या प्राचीन भारताचा अभिमान आहे, ऋषीमुनीच्या काळाचा, तितकाच आमचा इतिहास शर्मने खाली मान घालायला लावणारा आहे. आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या घरात कोणीतरी असेल, समोर बसले असेल, आणि केशव सुतांची ओळी सांगून विषयाला पूर्णावती करतो. गतशतकाची पापे घोरे, गतशतकाची पापे घोरे, क्षाला याला तुमची रुधिरे, पाहिजे तरी श्रेणन वाहत. श्रेण गतशतकाची पापे घोरे. आमच्या पूर्वजांनी मध्या काळी खूप पाप सामान्य. क्षाला याला तुमची रुधिरे, पाहिजे तरी श्रेणन वाहत. प्राप्त काल हा विशाल भूतर, सुंदर लेणे तयात खोटा. बसून का वाढीता मेता, विक्रम काही करा चला तर. मित्र पिला मी गत खूप पाप केले, खूप. कृष्णाने वर्णाश्रम सांगितला, चुकीचे काही सांगितलं नाही. त्याचा आम्ही अर्थ आमच्याकडे इतकी विकृत येत गेलं की पेशव्यांच्या काळामध्ये शूद्राला गावात जायचं असेल तर त्याला झाडाची फांदी कमरेला बांधून यावं लागायची, कारण त्याच्या पायाची चिन्ह राहू नयेत म्हणून. कुठल्या धर्मशास्त्रात गेलो होतो. धर्माची विकृती झाली नंतरच्या काळात, म्हणून त्या शूद्राला शहरात जायचं असेल, गावात जायचं असेल, झाडाची फांदी कमरेला बांधून यावं लागायचं, जेणेकरून त्याची पदचिन्ह त्या शहराच्या रस्त्यावर पूर्ण आहेत म्हणून. त्या धर्मशास्त्राचा आधार नव्हता. आमच्या ऋषीमुनीने कधीही कोणाला तुच्छ लेखलं नाही. रॅक गाडीमान होता, शूद्र होता, आणि त्याची ज्ञानसुत्ती राजा, उपनिषदात कथा आहे, तो ज्ञानसुत्ती राजा. ते हंस उडत चाललेले आहेत. एक हंस दुसऱ्याला म्हणतो की ज्ञानसुत्ती राजाचा कीर्तीसारखं हे चांदणं स्वच्छ पडलेलं आहे. दुसरा हंस म्हणतो अरे ज्ञानसुत्ती राजाची काही विशेष कीर्ती नाही, ज्ञानसुत्तीपेक्षा तो रॅक गाडीमान श्रेष्ठ आहे. हे ज्ञानसुत्ती राजा आहे, तो त्या रॅक गाडीमानचा जो शूद्र आहे, आणि तरी त्याच्या शरणी जातो, आणि तो आत्मज्ञानी संत आहे. ऋषीमुनीच्या काळामध्ये भेद नव्हता. सुत उवाच, सगळे पुराण सांगितले तर सुतने सांगितलेली आहे. प्रत्येक पुराणामध्ये सुत उवाच शब्द आहे. तर जातीभेद एवढे तीव्र नव्हते. आमच्या मधल्या पिढीने केली पापाची फळं आम्ही भोगतोय, म्हणून आमचे अनेक बांधव तुटून धर्मांतरातून निघून गेलेले आहेत, आणि दिवसेंदिवस आमची हिंदू संख्या कमी होत चालली आहे. अजून जर आम्ही जागो झालो नाही तर तुम्हाला तुमचा धर्म, तुमचा नातूपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही. तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल
की तुमचा हा महान धर्म तुमच्या मुलापर्यंत तुमच्या नातूपर्यंत पोहोचवायचा आहे, तर तुम्हाला आत्ताच जागरूक झालं पाहिजे. पण वर्तमान परिस्थिती, सरकार, कायदे, कानून मोठा विषय वेळ नाही. प्रज्ञा लोक कायदे केला सगळ्या संदर्भात आमच्या भरपूर विषय मोठं भांडवल आहे. तुम्हाला जर तुम्ही हिंदू धर्माबद्दल अभिमान असेल, तो तुमच्या मुलांपर्यंत नातूपर्यंत पुढे पोहोचवा वाटत असेल, आता जागरूकता. पुन्हा एकदा सांगतो, गत शतकाचे पापे घोरे क्षाला याला तुमचे हृदय पाहिजे तरे श्रण नभात्र. प्राप्त काल हा विशाल भूतर सुंदर लेणी तयात होता. निज नामे त्यावरती नोंदा, सुंदर लेणी तयात होता. निज नामे त्यावरी नोंदा. बसून एका वाणीचा मेधा विक्रम काही करा चला. कठोर म्हटलं असेल, बोललं असेल, क्षमस्व. गेल्या 2 दिवसापासून अत्यंत सुमधुर आवाजात आपल्याला पसायदानाचा आनंद देणारी अवंतिका पोपोरीकर हिचं सुद्धा अवंतिका पोपोरीकरचं कौतुक स्वामीजींनी करावं असं मी स्वामीजींना प्रार्थना करतो. पण 1-2 सूचना आहेत. उद्या पूज्य स्वामीजींचं प्रवचन श्री राजराजेश्वरी ललिता महात्रिपुर सुंदरी मंदिर, अत्रे लेआउट, दत्ता मेघे कॉलेज जे आहे त्याच्या जवळ हे मंदिर आहे. तिथे संध्याकाळी 6 वाजता साधकांसाठी मध्यम चरित्र या विषयावर होणार. तरी आपण सागराची विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा. या 3 दिवसाच्या प्रवचनमालेमध्ये अनेक लोकांचं, संस्थांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम सायंटिफिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनी हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. पूर्ती सुपर बाजारने आपल्या प्रसादाची व्यवस्था केली. धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि अनेक काही लोकांनी आपल्याला आर्थिक सहाय्य केलं, त्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला योग्य रीतीने पार पाडणं शक्य झालं. त्यांचेही इथे आभार मानतो. त्याचबरोबर आनंद देशमुख, त्यांचा संच, अवंतिका पोपोरीकर यांचे हार्दिक आभार मानतो. आणि प्रसार माध्यमांनी कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी दिल्यामुळे आपण सगळ्यांपर्यंत निमंत्रण पोहोचू शकले, त्याबद्दल त्यांचेही शतशः आभार. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पावसाची अवकृपा असतानाही आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यामुळे आपले देखील शतशः आभार. कार्यक्रमाचा समारोप रोजच्या प्रमाणे पसायदादाने होईल. धन्यवाद. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंड
दृष्टादृष्ट विजये हो आवे जे येथ म्हणे